फार वेळ मी तुमच्या समोर नाही, पण जितक्या वेळ मी तुमच्या समोर आहे तुम्हाला एक सेकंद सुद्धा तुमचा आयुष्यातला वाया गेल्यासारखा वाटणार नाही. वा 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 वा, तुम्हाला शोधत होतो मी महाराष्ट्रभर. आज पहिल्यांदा इथं सापडले तुम्ही सगळेजण. अशी एका ठिकाणी सगळे युवक युवती मला पाहिजेच होते, ते बरंच झालं आज सापडले सगळेच्या सगळे. जगदवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हे सांगत खऱ्या अर्थानं संतांची आणि साधूची व्याख्या ज्या तुकोबांनी सांगितली, समाजाला अंधश्रद्धेतनं कर्मकांडातनं बाहेर काढलं, ते जगद्गुरु तुकोबाराय. या अख्ख्या जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी सांगितलं माणूस कुठं जन्माला आला, कुठल्या कुळात कुठल्या घरात जन्माला आला यावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्याच्या कर्मावरून त्याचं श्रेष्ठत्व ठरते, हे सांगणारे आणि अख्ख्या जगाला ज्यांनी शांततेचा संदेश दिला ते तथागत गौतम बुद्ध. सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, सर्वव्यापी जगतपती, त्याची नकोची मध्यस्थी, हे सांगत समाजातनं कर्मकांड नष्ट करणारे. आणि खऱ्या अर्थानं या मुली एवढ्या मोठ्या संख्येनं इथं बसलेल्या आहेत, फार मोठमोठ्या पदावर गेलेल्या आहेत. यासाठी आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे फार मोठे कष्ट आहेत. त्या सावित्रीबाई फुले, मी ज्या भागातनं तुमच्या समोर आलेलो आहे, जवळजवळ 800 किलोमीटरचा प्रवास करून मी तुमच्या समोर आलेलो आहे. आमच्या भागातले वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है, हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, आमच्याच भागातले आयुष्यभर ज्यांनी लोकांनी केलेली घाण साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनातनं लोकांची डोकी झाडली, ते दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा. मला या भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक, राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही. त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो. जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो. मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का? आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही ज्ञानाच्या अग्नीत झोकून दिलं पाहिजे. जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे, हे सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आपली भारतीय संस्कृती मांडणारे युवकांचे प्रेरणास्त्रोत आणि ज्यांची खऱ्या अर्थानं जयंती सुद्धा आहे ते स्वामी विवेकानंद. आऊसाहेब जिजाऊ, ज्यांनी या महाराष्ट्राला, या देशाला 2 छत्रपती दिले. खऱ्या अर्थानं ही सगळी संतांची आणि समाज सुधारकांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला लाभलेली आहे. हा चंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा सार्थ अभिमान वाटत राहील ते छत्रपती शिवराय. कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले, या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. सन्माननीय विचारपीठ, या विचारपीठावर माझ्या डावीकडे उजवीकडे बसलेले सगळे, माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे सगळे अभ्यासू लोक आणि प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानल्या जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे तुम्ही सगळे भगीरथ रूपी शिवभक्त श्रोतेगण, तुम्हाला सुद्धा मी अनंत राऊत विदर्भातनं मानाचा मुजरा करतो. फार वेळ मी तुमच्या समोर नाही, पण जेवढ्या वेळ मी तुमच्या समोर आहे, मगाशीच सांगितलं, तुम्ही सगळेजण तुमचे मोबाईल तसे खिशात असतील, नसतील खिशात तर खिशात ठेवा, त्यांचा जीव घ्या, त्यांना सायलेंट करा. फार वेळ मी तुमच्या समोर नाही आणि जवळजवळ 800 किलोमीटरचा प्रवास करून मी तुमच्या समोर आलेलो आहे. त्यामुळं माझी काही तुम्ही हाय हाय घेऊ नका. माझ्या कार्यक्रमाला तुम्ही शांत बसणं गरजेचं आहे, परंतु तुमच्या टाळ्या बघितल्यानं माझ्या लक्षात आलं की आपल्या कार्यक्रमात जसा माप पाहिजे होता, आता तो तसाच माप आपल्याला भेटलेला आहे. हे असं मी प्रत्येक ठिकाणी म्हणत असतो, त्यानं मला टाळ्या भेटत असतात. त्यामुळे असं काही नाही की बा ते काही, बऱ्याच ठिकाणी बरेचसे श्रोते भेटत असतात. पण खरंच सांगतो तुम्हाला, मला फार आनंद झाला सर. हे असे रसिक वर्ग दिसले की मला असं वाटते बा माझी सगळी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका.
पण मार 15 लाखाचं कर्ज आहे, तरी कोणाला पाहिजे असेल इस्टेट तर तुम्ही माझ्या घरी या, मला कॉल करा. पण खरं सांगतो, तुम्ही सगळे क्रांतिकारक आहात, जोरदार. आणि तुमच्याही पेक्षा जास्त क्रांतिकारक उजव्या आणि डाव्या साईडची ही लोक आहेत. यांच्यासाठी जोरदार एकदा टाळा वाजवा. मी यांना क्रांतिकारक आणि तुम्हाला सुद्धा क्रांतिकारक का म्हटलो, त्याला सगळ्यात महत्वाचं एक कारण आहे. क्रांत्या असतात मोठमोठ्या, आधीच्या काळातल्या क्रांत्या वेगळ्या होत्या. आजच्या काळात मला असं वाटतं 3 प्रमुख क्रांत्या आहेत. पहिली म्हणजे आपलं पोरग जर मोबाईलवर व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह असेल, त्याच्या हातचा मोबाईल हिसकून घेणे आणि त्याला एखादं पुस्तक देणे, हे आजच्या समाजातली सगळ्यात पहिली क्रांती आहे. दुसरी क्रांती ऐका टाळ्या वाजवायच्या आधी, दुसरी क्रांती लय महत्वाची आहे. एखाद्या कवीला तुम्ही 4थ्या सत्राला निमंत्रित करणे. एवढं थकलेलं असताना सुद्धा एक कवी कविता सादर करणार आहे हे माहीत असून सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहणे, हे दुसरी क्रांती आहे. आणि हे जे शेजारचे लोक आहेत डाव्या उजव्या साईडचे, हे का सगळ्यात मोठे क्रांतिकारक आहेत, त्यांचे जवळजवळ सगळ्यांचे लग्न झालेले आहेत. लग्न झाल्यावर एकाच आतंकवाद्यासोबत अख्खी जिंदगी काढणं, हे तिसरी क्रांती आहे. जोरदार टाळा वाजवा सगळ्या क्रांतिकारकांसाठी. वा वा वा, क्या बात आहे. कुठल्याच कार्यक्रमाची सुरुवात मी एका नावाशिवाय करत नाही, करू शकत नाही. मी नाही, या महाराष्ट्रात कुठल्याच ठिकाणी ज्या नावाशिवाय कुठल्याच कार्यक्रमाची सुरुवात होऊ शकत नाही, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मला बरेच जण विचारतात, ज्या शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता, भाषण करता, व्याख्यान करता, ते शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला 4च ओळीत सांगितलं, मित्रांनो, शिवाजी महाराज म्हणजे कोण. मी त्याला म्हटलो, 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, फ्रेंच यांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी गावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा. आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. जात धर्म सोडून दिली लढाया तलवार, माझ्या राजानं उघडलं. आहा, साऊंड वाले, वा वा, जोरदार टाळ्या वाजवा साऊंड वाल्यांसाठी. आहा, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार, स्वाभिमान शिकवला, नीतिमत्ता शिकवली, राज तुमच्यामुळेच नवी पहाट उगवली, नवी पहाट उगवली. नाही देवाचा अवतार, नाही देवाचा अवतार, तरी देवाहून थोर, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. शेजारचा टाळ्या वाजवतो म्हणून टाळ्या वाजवू नका. आपल्या शेजारचा टाळ्या वाजवतोय का नाही वाजवत, स्वधर्मी बना, स्वतंत्र बना. हात आपले आहेत, आपण आपल्या टाळ्या वाजवल्या पाहिजे. तुमच्या समोर फार चांगला कवी आहे असं नाही,
माझा ऍक्सिडेंट झाला 7-8 वर्षापूर्वी. मी सध्या धडधाकट दिसतो की नाही? कवी काय असते फक्त तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. माझा ऍक्सिडेंट झाला 7-8 वर्ष आधी. तुम्हाला पुणे माहित आहे सगळ्यांना? पुण्याजवळ सासवड माहित आहे का? सासवड, तिथं काळेवाडीचा घाट आहे. त्या काळेवाडीच्या घाटात माझा ऍक्सिडेंट झाला. कवी किती खतरनाक असते हे सांगतोय फक्त मी. बरं, ऍक्सिडेंट होण्यासाठी काही कारण फार मोठं नव्हतं. एक फक्त रस्त्याचं बांधकाम चालू होतं. सगळे वाहनं वळून जात होती. हे महत्वाचं आहे बरं. वाहनं वळून जात होती. तिथं बोर्ड लागलेले होते बाकायदा, वाहने वळून घ्या, वाहने वळून घ्या. मी ते बोर्ड बघितलं, म्हटलं मी शिवरायांचा मावळा आहे, वळणार नाही. सरकीच घातली गाडी, बोर्डच वाकळा केला. आपला नाद करायचा, मी बी वाकळा झालो. जाग आली तेव्हा डायरेक्ट आयसीयू मध्ये. ते कॅमेरे बिमेरे, डॉक्टर, जाग आली पण डोळे उघडत नव्हते माझे. शिवलेलं होतं मला, अक्का हनुमान झालेला होता माझा, पण डोळ्याजवळ बरोबर शिवणकाम चालू होतं. मला जाग आली, मला वाटलं आपला डोळा गेला. पहिला प्रश्न जाग आल्यानंतर मी डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर साहेब डोळा गेला का? थांबा म्हणे, जाग आली म्हणे, थांबा गडबड करू नका, गेला नाही, तोच वाचवायचा चाललाय. म्हटलं वाचवा साहेब त्याला. म्हटलं का? अहो म्हटलं बऱ्याचशा वेदना त्यानं बघितल्यात आणि समाजाच्या बऱ्याचशा वेदना त्याला बघायच्या. कवी आहे का म्हणे तुम्ही? कवी आहे का तुम्ही? कवी. म्हटलं हो. एक शब्द बोलू नका म्हणे. आता कवी म्हटलं की बळबळ करायची सवय असते. मी सुईच घालीन डोळ्यात. मी आपला शांत बसलो. म्हटलं डॉक्टरच्या नादी लागण्यात अर्थ नाही, त्याच्याकडे सुई आहे, काय शिवील सांगता येत नाही. मी आपला शांत बसलो, पण ते डॉक्टर काही शांत बसलं नाही. थोड्या वेळाने ते डॉक्टर मला म्हटलं, का हो तुम्ही कवी आहे? म्हटलं हो. तुमचं डोकं फुटलं? म्हटलं हो. मग काही 4-5 कविता पडल्या नाही म्हणे टेबलावर? आता आयसीयू मध्ये कवीच्या नादी लागावं का डॉक्टरनं? 4-5 कविता पडल्या नाही म्हणे टेबलावर. म्हटलं साहेब आपल्या कविता डोक्यातून पडू शकत नाहीत. म्हणे का? म्हटलं आपल्या कवितांचा उगम डोक्यात होतच नाही. आपल्या कविता काळजातच जन्म घेतात, काळजातच राहतात आणि थेट समोरच्या काळजातच पोचतात. ज्यानं मला ऍडमिट केलं तर त्याच्याकडे या डॉक्टरांनी एकदा बघितलं. म्हणे कोणाला आणलं हे? तुम्ही शिवा म्हणे, उद्या कळलं तुम्ही कोणतं पोतं शिवलं. बरं डॉक्टर शांत बसला नाही. शेवटचा मुद्दा, तो डॉक्टर थोड्या वेळानं मला म्हटला, का हो तुमचं डोकं फुटलं म्हणे, 4-5 कविता पडल्या नाही, त्याच्यावर तुम्ही विनोद मारला म्हणे. मी तुम्हाला 8 टाके मारले म्हणे डोक्याला, तुमचं डोकं शिवलंय म्हणे. काही वेदना तुम्हाला होतात का नाही? त्यावेळेस मी जे उत्तर दिलं, महाराष्ट्रात बरेचसे वक्ते ते उत्तर सांगत असतात. काय म्हटले डॉक्टर? तुम्हाला म्हणे 8 टाके मारले म्हणे, तुमचं मस्तक शिवलं, काही वेदना होतात का नाही? म्हटलं साहेब वेदना होत कशा नाहीत हो? या समाजाच्या प्रत्येक वेदनेची एक खिडकी कवीच्या काळजात उघडत असते आणि त्यातूनच आरपार डोकावून बघतो तो आणि भाष्य करतो त्याच्यावर. साहेब तुम्ही 8 टाके मारून 1 मस्तक शिवलं, आम्ही 8 ओळीची कविता लिहून 100 मस्तक शिवण्याचं काम करतो. कवितेमधून तुम्हाला काळीज वाटतो मी, वरचा समाज शिवतो, आतून फाटतो मी. वरचा समाज शिवतो, आतून फाटतो मी. मृत्यू मला तुझेही भय राहिले न आता, झिजतो तसा जगाच्या
हृदयात साठतो मी, वरचा समाज शिवतो, आतून फाटतो मी, आतून फाटतो मी. कसा आहे कवी? मला आज एवढा आनंद झालाय, खरं सांगतो. महाराष्ट्रभर बरेच कार्यक्रम केले, पण मी अकोल्याचा आहे बरं का. सगळ्यांचं लक्ष आहे ना इकडे? सगळ्यांचं लक्ष आहे का? इकडेच लक्ष ठेवा बरं. मी कधी कोणाला उठवील सांगता येत. अकोला विदर्भ शेतकरी आत्महत्यांसाठी प्रसिद्ध आहे आमचा विदर्भ. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातल्या वेळा गाव मधल्या एका खेड्यातल्या पोस्टमनच्या पोराला तुम्ही इथं बोलावलेला आहे. माझे वडील पोस्टमन, पत्र वाटायचे दिवसभर. घरी आल्यानंतर त्यांची सेवा करत असताना त्यांच्या टाचांजवळ ज्यावेळेस माझा हात जायचा, त्यांना होणाऱ्या वेदना आजही माझ्या लक्षात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर फिरत असताना माझा पाय कधी चुकीच्या दिशेनं गेला नाही, कारण माझा बाप, माझी आई मला आठवत राहते. माझ्या कवितेचा मी कायम सांगत असतो, माझ्या कविता महाराष्ट्रभर व्हायरल झाल्या, परंतु माझ्या कवितेचा कुणीच मोठा समीक्षक नाही. माझ्या कवितेचा सगळ्यात पहिला आणि माझा आवडता समीक्षक माझी आई आहे. माझ्या आईला मी कविता ऐकवतो, तिला आवडल्या तो महाराष्ट्रभर रिलीज करतो. जेवढ्या कविता महाराष्ट्रात व्हायरल झालेल्या आहेत, सगळ्या कवितांना ग्रीन सिग्नल दिलेला आहे माझ्या आईनं, आणि त्या महाराष्ट्रात व्हायरल झालेल्या आहेत. आई वडिलांच्या पलीकडे माझ्यासाठी कुठला देव नाही, हे माझे वैयक्तिक विचार आहेत. पण मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, विहार इथं कुठंच मला देव सापडला नहीं। बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है। बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है। एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है। माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है। आई वडिलांच्या पलीकडे आपला कुठला देव नाही। जिवंत 32 कॅरेट सोन्यापेक्षा आपल्यावर शुद्ध प्रेम करणारे आपले आई वडील याच्या पलीकडे कोणी नाही। माझ्या वडिलांनी मला कायम सांगितलं की गळा अनंता तू आता व्याख्यान देतो म्हणे, कीर्तनाच्या स्टेजवर सुद्धा व्याख्यान देण्यासाठी जातो, मी तुला काय गायडन्स करू। मी फक्त तुला दोनच गोष्टी सांगेल म्हणे। पहिली गोष्ट म्हणजे 2 नंबरचा पैसा कधी कमवू नको आणि कुणाचं मन दुखील असं कधी जिंदगीत वागू नको, याच्या पलीकडे कोणता धर्म नाही, हे माझ्या वडिलांनी सांगितलं। आणि माझी आई म्हटली की बाळा जे करायचंय ते तुला करायला लागणार आहे, तुझ्या मनगटावर करायला लागणार आहे। आकाशातले हे जे 9 चंद्र तारे ग्रह आहेत की नाही याच्यावर तुला डिपेंड राहून चालणार नाही। एका खेड्यातल्या पोरांना तुम्ही सगळे जण, मला असं वाटतं जेवढे मला माझ्या समोर दिसतात तुम्ही सगळे जण माझ्यासारखेच आहात। मी सुद्धा खेड्यातल्या एका शेतकरी कुटुंबातला माणूस आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझी भावना कळेल। मी याच्या आधी सुद्धा कधीच प्रसिद्धीसाठी कुणापुढे हात पसरले नाही। तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर, तुम्ही ऐकलं असेल ना, झाडावर फांदीवर एक पक्षी बसतो, त्याला भीती नसते ते फांदी तुटण्याची, का? कारण ते फांदी तुटेल न तुटेल याच्याशी त्याला घेणं देणं नसतं, त्याला त्याच्या पंखांवर विश्वास असतो। जेव्हा आपण आपले पंख उघडू त्यावेळेस आकाशात आपण भरारी घेऊ शकतो। आणि प्रत्येक आपल्यासारख्या विद्यार्थ्यांचं हेच मत असलं पाहिजे, हे नशीब बिशीब सगळा कचरा विषय आहे। या जगामध्ये नशीब आहे का नाही याबद्दल जरी साशंकता असली, काही लोक बंगल्यात जन्माला येतात, बंगल्यातच राहतात, बंगल्यातच आयुष्य घालवतात। एखादा पोरगा झोपडपट्टीत जन्माला येतो, झोपडपट्टीत राहतो बिचारा, त्याच संकटांमध्ये जातो। वाटतं आपल्याला कुठेतरी नशीब नावाची गोष्ट अस्तित्वात असेल, पण मला असं वाटतं आपण किती विश्वास ठेवायचा। माझ्या आईनं मला सांगितलं आपण 0% नशिबावर विश्वास ठेवायचा। बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा
ज्या माझ्या आईवडिलांकडनं मी देवाच्या सगळ्या कल्पना शिकलो ना, त्याच आईवडिलांनी मला नशिबाची संकल्पना शिकवली. माझ्या आईनं वावरात काम करत असताना मला शिकवलं की नशीब नावाची काय गोष्ट असते. माझी नशीब नावाची कविता मी तुमच्या समोर ठेवणार आहे. ते ठेवणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण आपल्यासारख्या तरुणांना सगळ्यात जास्त भेडसावत असलेला प्रश्न म्हणजे नशीब. त्याचं नशीब आहे, मी फार कष्ट करतो तरी माझ्यासोबत नशीब नसतं. नशिबाशी माझं भांडण झालंय. खेड्यातल्या एका पोरानं नशिबासोबत भांडण केलं. एक दिन बोला मुझसे मेरा नसीबा, मेरे बगैर तू हिल भी नहीं सकता. जो ठान लिया मैंने आज वो किसी भी कीमत पर टल नहीं सकता. तो हम भी अकड़ के लफ्ज बया करने लगे, इजहार करते हम आपकी ताकत का. जानते हैं जो बिछड़ा नसीब से बिना नसीबा मिल नहीं सकता. पर इतना भी घमंड मत कर मेरे रहनुमा, क्या हुआ जो मेरी डोर है तेरे हाथों में. अरे कयामत जानती है कि मेरे बगैर तू भी एक कदम चल नहीं सकता. लक्ष आहे तुमचं. नशीब आपल्याशिवाय काहीच करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर नशीब शांत बसलं नाही. त्यानं मोठमोठे उदाहरणं माझ्या समोर आणले. विजय माल्याचं पोरग काय आहे त्याच्याकडं? मी आहे, नशीब आहे. बरोबर आहे का? अंबानी काय आहे त्यांच्याकडं? नशीब आहे. त्यांचा स्ट्रगल आहे. मुकेश अंबानी, अनिल अंबानी, त्यांच्या लेकरांचं काय, त्यांच्या येणाऱ्या पिढींचं काय. माझ्या पुढे बरेचशी उदाहरणं त्यांनी दिले. झुंझला के बोला फिर से मेरा नसीबा, तू कितना भी लढले जिंदगी से यही घूमता रह जाएगा. हे माझं जे उत्तर एका खेड्यातल्या पोरानं त्या नशिबाला दिलं ना, ते उत्तर ऐकल्यानंतर परत नशीब माझ्याकडे आलं नाही. आहे का नाही हे परिस्थिती? या जगातल्या टॉपच्या 50 लोकांकडे जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी अख्ख्या जगात प्रॉपर्टी आहे. आपल्या देशाचंही तेच आहे. फार मोठी दरी आहे बरं का हे. पण असू द्या, तो पैसा पैशाच्या ठिकाणी, आपलं कर्तृत्व कर्तृत्वाच्या ठिकाणी. नशीब माझ्याकडे परत आलं. नीता अंबानींचा मोबाईल 1300 कोटीचा आहे असं मला एका मित्रानं सांगितलं. शेतकरी आत्महत्या थांबवण्याचं पॅकेज आहे महाराष्ट्र सरकारचं 1300 कोटीचं. खतरनाक आहे की नाही? तरी पण उत्तर बघा, तुमच्या काळजातनं सुद्धा तेच उत्तर असलं पाहिजे. झुंझला के बोला फिर से मेरा नसीबा, अबे तू कितना भी लड़ ले जिंदगी से यही घूमता रह जाएगा. और वो नसीब का मालिक बिना कुछ किए ही सोने की सेज पे बैठ जाएगा. तो हम भी मुस्कुरा कर बोले चलो मान गया, आपने लिख दिया आपकी बात हमारे दिमाग की पेज पर. जाने कितने गधों को उठा के रख दिया आपने कुबेर की सेज पर. लेकिन 1000 कठिनाइयों से उबार सके खुद को, ये जज्बा उनके पास कहाँ है. 1000 कठिनाइयों से उबार सके खुद को, ये जज्बा उनके पास कहाँ है. और माना कि उनका वर्तमान पड़ा है कुबेर के भंडार में, पर किसी छोटे बच्चे को सुनाया जाए ऐसा उनके पास इतिहास कहाँ है. इतिहास कहाँ है? हा इतिहास लुंग्या सुंग्यांचा ऐरा गैरांचा होत नसतो. इतिहास हा संकटांच्या छाताडावर पाय ठेवून उभं राहणाऱ्यांचा होत असतो. आयुष्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात, मला हे सगळे विद्यार्थी तुम्ही बघता, मला माहित आहे तुमच्यासाठी कुठल्या कविता घ्यायच्यात, परंतु माझ्या आतड्यांपासनची एक तळमळ आहे. कारण मी तुमच्यातनं पुढे आलेलो आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या घरी त्यांची आई आजारी आहे, वडील आजारी आहेत, कुणीतरी आजारी आहे, कुणाला शिक्षणासाठी पैसा नाही, कुणाच्या तरी शेजारची आजारी आहेत, कुणाच्या तरी आयुष्यात काहीतरी संकट आहेत. पण सगळेजण 2 मिनिटं फक्त माझ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आयुष्यात जोपर्यंत कोंडमार नाही, जोपर्यंत संकट नाहीत, तोपर्यंत आयुष्याला अर्थ नाही. रोज थोडा या जीवाचा कोंडमारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे. जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे. सांगण्यासाठी कुणाला मी असा जगलो कधी, सांगण्यासाठी कुणाला मी असा जगलो कधी. काळजावर यातनांचा, काळजावर यातनांचा ही पसारा पाहिजे. जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे. धर्म आणि ग्रंथ आता बस करा रे चाळणे,
धर्म आणि ग्रंथ आता बस करा रे चाळणे, माणसांच्या आसवांना, माणसांच्या आसवांना वाचणारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे, आत ही रचले विधात्या केवळ हे आभाळ हे, आत ही रचले विधात्या केवळ हे आभाळ हे, बसमनाच्या तारकांना, बसमनाच्या तारकांना शोधणारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे, रोज त्याला भेटण्याचे वेद नाही टाळते, संकटाशी तो जरासा भांडणारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे, मग कुठे होते गुलाबी शेवट जिंदगानी पाखरा, मग कुठे होते गुलाबी जिंदगानी पाखरा, वेदने मधुनी सुखाला, वेदने मधुनी सुखाला वेचणारा पाहिजे, जिंदगीचा अर्थ थोडा झोंबणारा पाहिजे, रोज थोडा या जीवाचा कोंड मारा पाहिजे. वा वा, समाजाप्रती कळवळा असणाऱ्या कवीला तुम्ही एवढ्या टाळ्या दिल्या, मला फार आनंद झाला. मी समाजशील माणूस आहे, राजकीय माणूस नाही. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, पण एवढा शांतपणे मला ऐकणारा युवक आणि युवतींचा श्रोता वर्ग पहिल्यांदा मला भेटतोय. असं नाही, खूप ठिकाणी खूप लोक बघितले. नाही, पण यंग जनरेशन म्हणजे हीच आहे हो. विवेकानंद म्हणतात, मला 10 युवक द्या, बुद्धीनं पेटलेले नव्या रक्ताचे, नव्या जगताचे, युग परिवर्तन करण्यासाठी इतका विश्वास तरुणांवर आहे बरं का विवेकानंदांना. फक्त तरुणांनी तरुणांसारखं राहिलं पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, अग्नी भडकला युद्धाचा, अग्नी भडकला युद्धाचा, तू आळशी होऊन बसे, अबे तरुण असोनी रक्त न उसळे, नौजवान तुझ म्हणा कसे, तरुण असोनी रक्त न उसळे, नौजवान तुझ म्हण. आरतीच चालू केली तुम्ही. जिकडे तिकडे आरती करू नका हो. यानंच धर्माले कलंक लागून राहिला. आज दगड काढला की त्याच्या खाली एक साधू सापडते तुम्हाला, चमत्कारी. खतरनाक परिस्थिती. त्यांना धर्म वाढतो का? धर्माले कलंक लावणारे लोक असतात हे चमत्कारी. बेलाचं पान घ्या, त्याला सहज लावा आणि महादेवाच्या पिंडीला चिटकून द्या. तुमच्या पोरानं 12वीत अभ्यास करेल नसला वर्षभर, तरी तुमचं पोरग पास होईल. तुम्हाला मान्य आहे का ही गोष्ट तरुणांनो? मलाही मान्य नाही. का मान्य नाही? जगद्गुरु तुकोबारायांना बी मान्य नव्हती. एका बीजा केला नास, मग भोगिले कणीस. शेतकरी आहे ना तुम्ही, एक कणीस ज्वारीचं जर पाहिजे असेल तर एका दाण्याला मातीमध्ये स्वतःला नष्ट करून घ्यावं लागतं. फुकटात काही भेटत नाही हे सांगणारे तुकोबार आहेत, लक्षात घ्या. शेंदूर पासला दगडाला देव केले तयासी,
नवसे कन्ये पुत्र होती, कन्ये का करणे लागे पती. नवसानं पोरोबाळ झाली असती तर नवऱ्याची गरज काय असती, हा विचारणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत बरं का. साधे आहेत का तुकोबाराय. पण आमचं दुर्दैव असं आहे, आम्ही तुकाराम विसरलो आणि आसारामच्या नादी लागलो. जेलमध्ये आहेत ते आता, आणि तरी बी त्या जेलच्या बाहेर काही लोक दर्शन करायला, आम्हाला आमच्या गुरुचं दर्शन घेऊ द्या. अरे बाबा, पॉक्सोचा ऍक्ट आहे त्याच्यावर. चुकीचं बोलतोय का सर. तुम्ही सगळे अभ्यासू लोक आहात, मी खूप लहान माणूस आहे बरं का. माझं वाचन ज्ञान सुद्धा माझं, पण मी हे जे संतांनी सांगितलंय त्याचे पुरावे सांगतो. तुकोबांनी सांगितलं, ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप दावणी, बैराग्याची कळा भोगती विषयांचा सोहळा, तुका म्हणे मैंद्य नाही त्यापाशी गोविंद. त्यांच्याकडे तुम्हाला गोविंद भेटणार नाही. मी बोललो का, तुकोबाराय बोलले त्या काळात. नाही तर खतरनाक मध्ये ते सत्यसाई नावाचा एक बाबा आलेला होता, माहित आहे का तुम्हाला. इंटरनॅशनल फॅन त्यांचे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर. अमिताभ बच्चन दर्शनाला गेले, हवेतनं हात फिरवला, सोन्याची चैनच काढली. सचिन तेंडुलकर गेले, हवेतनं हात फिरवला, सोन्याची अंगठी काढली. मग एक शेतकरी दर्शनाला गेला, बाबानं हवेतनं हात फिरवला, अंगारा काढला. अंगाऱ्याची गरज आहे का. पसारा आहे सगळा हा. खरे संत गाडगे बाबा सगळी संपत्ती धर्मशाळा बांधण्यामध्ये घालवली, लोकांच्या सेवेत घालवली. धर्मशाळा सुद्धा बाबासाहेबांच्या नावावर करून टाकल्या. स्वतःच्या मुलीला धर्मशाळेतल्या एका खोलीत जागा दिली म्हणून तातडीनं तिथं गेले. स्वतःच्या सख्ख्या मुलीला हात धरून घराच्या त्या धर्मशाळेच्या बाहेर काढलं आणि तिला सांगितलं, तुझ्या बापाची लायकी झाडाखाली झोपण्याची आहे, या धर्मशाळेवर तुझा काडीचा अधिकार नाही. हे खरे वैराग्यमूर्ती गाडगे बाबा म्हणजे संत आहेत. हे संत आपल्याला कळले पाहिजेत. मध्यरात्री रस्त्यावरती व्यक्ती दिसला मोठा, अंगावरती धोतर त्याच्या डोक्यावरती फेटा. मध्यरात्री रस्त्यावरती व्यक्ती दिसला मोठा, अंगावरती धोतर त्यांच्या डोक्यावरती फेटा. निरखून पाहिले जेव्हा उमजले मानवतेचे नाते, अभंगातून पाहिलेले ते तुकाराम होते. अभंगातून पाहिलेले ते तुकाराम होते. अश्रूंनी मातीवरती साधू साधू गोंदत होते. नवसा पायी छाटलेली मुंडकी शोधत होते. जगण्यास शिकवले ज्यांनी त्यांना दुःख कशाचे झाले. नम्र प्रश्न मी केला महाराज, डोळे का होले. संत म्हणाले, बाळा बरीच प्रगती झाली, विठ्ठल एसी मध्ये बसतो. बरीच प्रगती झाली, विठ्ठल एसी मध्ये बसतो, मनामध्ये नसतो. हल्ली देव आश्रमांमध्ये दिसतो. रामपाल आसाराम भोंदूंचा जमाना आला. दगडांमध्ये शोधणाऱ्यांनी देवच पोरका केला. दगडांमध्ये शोधणाऱ्यांनी देवच पोरका केला. हा देव स्वतःच्या काळजात आणि या समाजाच्या या मातीमध्ये पेरणं गरजेचं आहे. ती जबाबदारी आपल्या सगळ्या तरुणांची आहे. त्यामुळे तरुणांनी सगळ्यांनी जागृत होणं गरजेचं आहे. राजकीय माणसाच्या मागे फिरू नका, कारण हे राजकीय लोक कुणाचेच नाहीत. महाराष्ट्राचं राजकारण माहित आहे तुम्हाला. टीव्या बघा, वा वा वा, काही सांगायची गरज नाही. राजकारण म्हटलं की हसले, म्हणजे किती हास्यास्पद राजकारण झालेलं आहे बघा. एकाचं खेटर एकाच्या पायात नाही. कोणी कोणीही पक्षात जाते, कोणी कोणत्या पक्षातून इकडे येते. आता तर निकाल बी आला. माझा कोणता पक्ष नाही बरं का. मुळात मला राजकारणाबद्दल कळतच नाही. माझा आडनावच राऊत आहे फक्त. आणि आता तर या आडनावाची लयच पोची झालेली आहे. त्याच्यामुळं माझा राजकारण, पहिल्यांदा मला वाटायचं देशमुख सर किंवा मला राजकारण कळत नाही. मग मी अभ्यास केला, जरा न्यूज बघितल्या, पेपर वाचले. मग मला असं वाटलं मला राजकारणातला आता थोडंफार कळायला लागलेलं आहे. पण या 2-3 वर्षात असे काही निर्णय झाले महाराष्ट्रात
माझा कॉन्फिडन्सच गेला. म्हटलं हे राजकारण आपलं काम नाही. तुमचाही कॉन्फिडन्स गेलेला आहे की नाही? तुम्हालाही माहित आहे राजकारण कोणाचंच नाही. एका नेत्याला तर त्याचं पोरग विचारते, बाबा मला राजकारणात यायचंय. आई म्हणे लोकांना फसवता येते का तुला? फसवेगिरी रक्तात नाही तोपर्यंत राजकारणात येता येत नाही. हे पोरग म्हणे बाबा मी तुमचाच पोरगा हो ना. ते आली असेल ना रक्तात. ऐ म्हणे शांतपणा करू नको, तुला राजकारणात येता येणार नाही. नाही म्हटलं मला राजकारण शिकायचंय म्हणजे शिकायचंय. चाल म्हणे तुला राजकारण शिकवतो. चाल म्हणे तुला राजकारण शिकवतो. त्याला शेतात नेतो, म्हणता आंब्या झाडावर चढ. ते चढतय. आता म्हटलं वरने उडी मार. पडल ना म्हणे मी, लागल ना मले. काळजी करू नको म्हणे, मी खाली उभा राहतो आणि तुले पकडतो. पकडसाल ना म्हणे बाबा. अबे म्हणे विश्वास ठेव मायावर, मी बाप आहो तुआ. ते पोरगो वरनं उडी मारतय. ह्यो नेता पक्षप्रमुख झाडा खालून बाजूला सरकतो. ते आदळतं डुंगणावर. रडता रडता म्हणते बाबा अहो तुम्ही विश्वासघात केला, मला पकडले नाही. अबे म्हणे राजकारणातला हा पहिला धडा आहे ना. राजकारणात स्वतःच्या बापावरही विश्वास ठेवायचा नाही. हे सगळं मी ज्यांच्याबद्दल बोलतोय ती सगळी लोक आपल्या या पेंडॉलच्या बाहेर आहेत. आपल्या या पेंडॉलमध्ये जर काही राजकीय लोक असतील तर ते सगळे समाजकारणी आहेत असं आपण गृहीत धरू. मला घरी जायचं आहे, इथून लक्षात ठेवा. खतरनाक आहे ती. एका बाईनं तर उखाणा दिला याच्यावर. राजकारण सगळे अपडेट. मागची बरं तुम्ही गॅलरीत आहे का? लक्ष ठेवा, भारताची परिस्थिती चालू आहे, महाराष्ट्राची. टीव्ही बघता ना. एका बाईनं उखाणा लिहिला या महाराष्ट्राच्या राजकारणावर. हे म्हणे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. हे म्हणे फक्त माझे ठोके म्हटलेले नाही आम्ही. वा 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 वा, असा रसिक वर्ग लगा वा. एवढा अनुभवी रसिक वर्ग मी पहिल्यांदा बघतोय. असं नाही, खूप ठिकाणी. हे फक्त माझे पती नाही, हे माझ्या काळजाचे ठोके आहे. पण मी त्याला शोधते ज्याची चळवळी मागे डोके आहे. मी त्याला शोधते ज्याची चळवळी मागे डोके आहे. आणि साहेबांचं नाव घेते, काय झाडी काय डोंगर, बाकी सगळं ओके आहे. मला राजकारणातलं काही कळत असंच आहे. मला राजकारणातलं काही कळत. फार सामान्य माणूस आहे मी. आणि जसे जसे हे निर्णय होत चाललेले आहेत माझा कॉन्फिडन्स अजून कमी होत चाललेला आहे. म्हणून मग मला कविता सुचवायला लागलेल्या आहेत. या पृथ्वी तलावर आदिमानवाला लागलेला अत्यंत महत्वाचा शोध कुठला होता? अग्नीचा शोध. अन्न शिजवण्यासाठी आणि शिजवून ते खाण्यासाठी दगडाला दगड घासला की ठिणग्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो, जंगलच्या जंगल बेचिराख होतात. पण आज आमच्या समाजात या राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे, जातीयतेचा शोध आहे. धर्माला धर्म घासला, जातीला जात घासली की ठिणग्या पडतात, आग लागते, वनवा पेटतो, मानवता जळून खाक होते. या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो. मग अलीकडे टोपी, पलीकडे टिळा, अलीकडे भगवा, पलीकडे निळा, यांच्या मध्ये दाबल्या जातो माणुसकीचा गळा. हा माणुसकीचा गळा दाबल्या जाऊ नये म्हणून तिरंगा आपण या मातीमध्ये पेरणं गरजेचं आहे. तुमच्या सगळ्यांकडनं माझी ती फार मोठी अपेक्षा आहे. माझी नाही हो, मी फार लहान माणूस आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव
यांसारख्या क्रांतिकारकांची आपल्याकडनं ती अपेक्षा आहे. भगतसिंगांना आपण वाचलं पाहिजे. राजगुरू सुखदेव यांचे तत्व आणि त्यांची निष्ठा आपण खऱ्या अर्थानं बघितली पाहिजे, तर आपल्याला खऱ्या अर्थानं भारत कळेल. मी एक छोटीशी कविता लिहिली होती या सगळ्या गोष्टींवर, भोंगा नावाची. भोंग्याचा मान माहिती आहे का तुम्हाला? आता तुमच्या काळजातनं भगतसिंग जागृत असणं गरजेचं आहे बरं का. भगतसिंग म्हणजे काय? तुम्ही जेल डायरी वाचली का भगतसिंगांची? भगतसिंग जेलमध्ये असताना त्यांनी डायरी लिहून ठेवलेली आहे. आंधळे देशभक्त होते का भगतसिंग? त्या काळातली आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती भगतसिंगांना माहीत होती. वेगवेगळ्या फिलॉसॉफरचं काय मत आहे, दरडोई उत्पन्न काय आहे, सगळ्या समस्या, सगळे सोल्युशन. भगतसिंगांचा फार मोठा अभ्यास होता. भगतसिंग ज्यावेळेस जेलमध्ये होते, त्यांचा वकील प्राणनाथ मेहता त्यांच्याकडे आला. त्यांनी लिहून ठेवलेला आहे, जसा वाघ चक्रा मारत असतो ना जेल याच्यामध्ये, पिंजऱ्यामध्ये, तसे भगतसिंग मला चक्रा मारताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता. मी त्यांच्या समोर गेलो. पहिला प्रश्न मी भगतसिंगांना विचारला की तुम्ही कसे आहात? भगतसिंगांनी त्याचं उत्तर दिलं नाही. मला प्रश्न विचारला. मी सांगितलेलं पुस्तक आणलं का? पुस्तकाचं नाव होतं द रिव्हॉल्युशनरी लेनिन. काय नाव होतं? द रिव्हॉल्युशनरी लेनिन. पुस्तक जसं भगतसिंगांच्या हाती ठेवलं, भगतसिंगांनी वर बघितलं नाही, वाचायला सुरुवात केली. त्या प्राणनाथ मेहतांना आश्चर्य वाटलं की या माणसाला फाशी दिल्या जाणार आहे आणि हा माणूस एवढा निर्भीड आहे. त्यावेळेस प्राणनाथ मेहतांनी त्यांना विचारलं की तुम्ही देशातल्या तरुणांना काय सल्ला द्याल, काय उपदेश कराल? माझ्या मित्रांनो, भगतसिंगांनी आपल्याला केलेला उपदेश, भगतसिंग म्हटले मी दोनच उपदेश फक्त आपल्या सगळ्या तरुणांना करेल. पहिला म्हणजे साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इन्कलाब जिंदाबाद. हे भगतसिंग आहेत बरं का, मी आहे का? भगतसिंगांना विचारलं होतं तुम्हारे दिल में कभी शादी का ख्याल नहीं आता, लड़की का ख्याल नहीं आता? जेल डायरी मध्ये लिहिलंय त्यांनी, आजादी ही मेरी दुल्हन है. हे म्हणणाऱ्या भगतसिंगांचे शब्द होते, मेरे दिल में कभी वो ख्याल आता नहीं, मैं सोचता हूँ आजादी के बारे में, मैं लिखता हूँ आजादी के बारे में, मैं बोलता हूँ आजादी के बारे में, आजादी के सिवा मैं कुछ सोच नहीं सकता. मेरे जज्बातों से, मेरे ख्यालों से कुछ इस कदर वाकिफ है मेरी कलम भी, इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिख देती है, इश्क भी लिखना चाहूँ. हे भगतसिंग आहेत. व्यसनाधीन पिढीला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सांगणं गरजेचं आहे. काही काही ठिकाणी तर कार्यक्रम झाल्यावर मलाच लोक विचारतात, साहेब तुमची बसायची व्यवस्था कुठं करायची? अबे म्हटलं मी त्यातला नाही आहे. नाही म्हणते, तुमचे डोळे बघून असं वाटते अट्टल पेणार आहे. डोळे वाटतात का माहिती तशी? हो, नाही वाटतात, पण ती नशा वेगळी आहे. अरे त्याला म्हटलं बाबा आम्ही कबीर, तुकोबा, बाबासाहेब, शिवाजी महाराज सांगणारी लोक आहो. अरे म्हटलं मग हे नशा कशाची आहे? त्याला म्हटलं नशा वेगळी आहे. शराब पीने वालो, सिगरेट पीने वालो नशा करो, लेकिन नशा ऐसा करो कुछ देर तक टिक सके, यूं नहीं कि रात को पी सुबह को उतर जाएगी, मेरे वतन से दिल लगा के देख जिंदगी नशे में गुजर जाएगी. नशा कुठली पाहिजे? भोंग्याचा वाद माहिती आहे का सगळ्यांना? भोंगे हटाव. कोणा हटवायचे? जागृत आहे सगळे, आपणच हटवायचे. सगळी कामं सोडायची. इथून प्रतिष्ठानमधनं बाहेर पडलं की पहिले भोंगेच हटवायचे. बरं, स्टेटमेंट झालं. अलीकडचे पलीकडचे सगळे नेते त्याच्यावर स्टेटमेंट करायला लागले प्रसिद्धीसाठी. हे सगळेच्या सगळे नेते प्रसिद्धीसाठी हापापलेलेच असतात असं नाही. काही लोक चांगले असतात. माझं वाक्य पूर्ण होऊ देत जा. आमच्या गावात तर इलेक्शन चालू झालं की त्या गाडीवर भोंगे आणि त्या भोंग्यावर गाणं असते. गावात तुमच्या इलेक्शन होतात ना, माझ्या गावातलं सांगतोय तुम्हाला, सरपंच पदासाठी उभं असते हे झेंडूबाम. कुठल्या पदासाठी? सरपंचाच्या निवड. आणि याच्या गाडीवर भोंग्यात गाणं कुठलं? तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ द्या. 90 मारणार आहे ह्यो. अरे झेंडूबाम,
म्हणजे ह्यो राजा आणि आपण प्रजा नाही हो. और नेता म्हणजे रयतेचा सेवक असतो ना, साधी व्याख्या आहे का नाही नेत्याची. जो मार्ग दाखवतो तो नेता, जो लीड करतो तो नेता, जो रिस्क घेतो तो नेता. विवेकानंद काय म्हणतात, बी होल्ड, बी स्ट्रॉंग अँड टेक होल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन युअर ओन शोल्डर. बाबासाहेब काय म्हणतात, बी इनिशिएटिव्ह अचीव द गोल. जो अग्रभागी राहतो तो नेता. तुमच्या राजाला 7 द्या, दारू प्याला 50 द्या. हे आहेत का नेते? और राजा एकच, छत्रपती शिवाजी महाराज, बाकी प्रजा. सलाम आहे तुम्हाला सगळ्यांना. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय. माहित आहे ना भोंग्याचा वाद? माहित आहे का नाही? हो म्हणा ना. या पा माझी हाय बद्दुआ घेऊ नका तुम्ही. मी परत परत सांगतो तुम्हाला, कवीची बद्दुआ लय खतरनाक लागत असते. आधीच तुमचे लग्न झालेले नाहीत आणि अवघड काम झालेलं आहे. मुलींचा काळ आलेला आहे. चांगली नोकरी, पोराकडे शेती पाहिजे. पोरीला येत काहीच नाही शेतीतलं, पण पाहिजे. टाळी वाजवू नका. तुम्हाला आनंद झालाय मला माहित आहे. पण एक महामित्र आहे रमेश, वयाच्या 26व्या वर्षी चांगले स्थळ त्याला आले, पण याचे नखरे एवढे सुंदर पाहिजे, देखणी पाहिजे, अशीच पाहिजे, तशीच पाहिजे. याच्या तोंडावर चिमणी हागत नाही. याचे स्वप्न असे, राहिला लग्नाचा, 38 वर्षाचा झाला तरी लग्न नाही. डोक्यावरचं छप्परही उडून गेलं. एसटी मध्ये निवांत बसतात मुली याच्या शेजारी. काय तर आपल्या बापाच्या वयाचा आहे बा. मग पोरगी बघायला गेला, पोरीच्या बापानं पसंत केलं, पोरीनं पसंत केलं, पण पोरीची आई आली पोहे घेऊन. आणि जसं रमेशला पाहिलं, चक्कर येऊन पडली. ते तिला किचन मध्ये नेलं, पाणी टाकलं तिच्या तोंडावर. अरे काय झालं? अरे काय झालं काय? अव माय, यो तो माझ्या टाईम आले, मलाही पाहायला आलता. खतरनाक आहे. साधा आहे का? कोण्याही कारणानं लग्न तुटू शकते. माझ्या एका मित्राच्या फक्त जिभेला शेंडा नाही, शेंडा बोबळा बोलतो थोडासा, ते लागत असते. आधीच तुमचे लग्न झालेले नाहीत आणि अवघड काम झालेलं आहे. मुलींचा काळ आलेला आहे. चांगली नोकरी, पोराकडे शेती पाहिजे. पोरीला येत काहीच नाही शेतीतलं, पण पाहिजे. टाळी वाजवू नका. तुम्हाला आनंद झालाय मला माहित आहे. पण एक महामित्र आहे रमेश, वयाच्या 26व्या वर्षी चांगले स्थळ त्याला आले, पण याचे नखरे एवढे सुंदर पाहिजे, देखणी पाहिजे, अशीच पाहिजे, तशीच पाहिजे. याच्या तोंडावर चिमणी हागत नाही. याचे स्वप्न असे, राहिला लग्नाचा, 38 वर्षाचा झाला तरी लग्न नाही. डोक्यावरचं छप्परही उडून गेलं. एसटी मध्ये निवांत बसतात मुली याच्या शेजारी. काय तर आपल्या बापाच्या वयाचा आहे बा. मग पोरगी बघायला गेला, पोरीच्या बापानं पसंत केलं, पोरीनं पसंत केलं, पण पोरीची आई आली पोहे घेऊन. आणि जसं रमेशला पाहिलं, चक्कर येऊन पडली. ते
तिला किचन मध्ये नेलं, पाणी टाकलं तिच्या तोंडावर. अरे काय झालं? अरे काय झालं काय? अव माय, यो तो माझ्या टाईम आले, मले पाहायला आलता. खतरनाक आहे. साधा आहे का? कोण्याही कारणानं लग्न तुटू शकते. माझ्या एका मित्राच्या फक्त जिभेला शेंडा नाही, शेंडा. बोबळा बोलतो थोडासा. त्याची पोरगी पाहायला गेलो, पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचं? म्हटलं 1 मिनिट. गणेश शांताराम काळे नाव आहे पोराचं. बरं बरं बरं, पोरगं काही शिकलेलं बिकलेलं आहे का नाही? माझ्या आधी हेच बोंबलं, दियत झालंय माझं, शिक्षत आहे मी, शिक्षत. बोबळा आहे बाबा. हे नुका आमच्या पोरीला लग्नच नाही 7-8 वर्ष. हे लॉकडाऊन झाल्यावर मला म्हटलं अनंत भाऊ एखादं स्थळ पा. म्हटलं तू बोबळा आहेस आणि तिकडे मध्येच बोलतं. म्हटलं तू पचक्कन नाही. म्हणे मी आता तुम्ही इंट्रोडक्शन करून द्या म्हणे, मी एक शब्द बोलणार नाही. म्हटलं बोलला तर हानत हानत घरी आणीन. नाही म्हणे मी बोलणार नाही. गेलो व पोरगी बघायला. पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचं? म्हटलं 1 मिनिट. गणेश शांताराम काळे नाव आहे पोराचं. बरं 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 बरं, पोरगा काही शिकलेला बिकलेला आहे का नाही? म्हटलं हानीन. डीएड झालंय पोराचं, शिक्षक आहे पोरगा. वा 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 वा, पसंत आहे म्हणे आम्हाला, तरणा बाण पोरगा आहे. त्याला काय माहित आहे बोबळा आहे. पसंत आहे म्हणे. पसंती झाली. मला वाटलं जमलं बा. समाजसेवेचं एक आपण काम केलं नाही हो. ती नवरी मुलगी आली चहा घेऊन. चहा होता गरम, मला दिला आणि त्यालाही दिला. मी आपला हळूहळू घेतला. पण हे जसं काही 10 दिवस जेलमध्ये होतं, आजच सुटलं. असा झुरकन झुरका मारला यानं. याला लागला चटका. हा म्हणे आला. म्हटलं काय झालं? दलम आहे. अरे काय लेका म्हणलं हे. आता लग्न होणी नाही. खंडोबाच्या नावानं चांग भलं. मला वाटलं विषय आता संपला, पण नाही. आश्चर्य पुढे आहे. ती पोरगी पुढे आली, तिनं पदर डोक्याच्या वर घेतला. म्हणे असू द्या दलम तर दलम. फुतून पिऊन ताता जमलं. म्हटलं बा आता आपल्या कार्यक्रमात पोट दुखण्याची दाट शक्यता. बेल्ट लूज करून ठेवा. ठेवले का? हसणारा प्रत्येक माणूस सुंदर असतो बरं का. नाही तर पुणे मुंबईला सुद्धा माझे काही ठिकाणी कार्यक्रम होतात, चांगल्या ठिकाणी फार प्रतिसाद असतो. पण एखाद्या ठिकाणी हॉलमध्ये असे सॉफिस्टिकेटेड लोक बसलेले असतात, अशी बघत राहतात फक्त, एकटक हसतच नाही. आपल्या आतडे बाहेर पडायला येतात, आपण जमा करायचे परत पोटात टाकायचे तरी हसत नाहीत. असं वाटते प्रत्येकाला मुळव्यात झालेला आहे का होतं ना. अरे हसणं, अरे या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा आहे हसणं. आणि मग रात्री कार्यक्रम झाला, 1:30-2 वाजता मध्ये जाग येते त्यांना. अचानकच उठतात 2 वाजता. अरे म्हटलं काय झालं? खतरनाक माणूस होता बाबा. आता वा वा वा. भोंग आवाजलाय, भोंग आवाजलाय, भोंग आवाजलाय, वाजलाय. आवाज वाढवा द्या, आवाज वाढवून. हा जमलं. तुमचं लग्न झालंय ना? हा असं. भोंग आवाजलाय. ही कविता तुम्ही काळजाचे कान करून ऐका. सध्या ट्रेंडिंगला आहे कविता. ही कविता पहिले 2च कळवे व्हायरल केले होते लोकांनी. वादग्रस्त झाली ही कविता 2 कळव्यामुळं. एकाच धर्मावर टीका करणारी झाली होती, कारण ते न्यूज रिपोर्टर खतरनाक असतात. 2च कळवे व्हायरल केले त्यांनी, बाकीचे कळवे घेतलेच ना. मी प्रत्येक धर्मावर एक कळवं घेतलेलं आहे. माझं असं मानणं आहे
की कुठल्या एका धर्मावर टीका करणं म्हणजे पाखंड आहे, बरोबर आहे. कुठल्या एका पक्षाची बाजू घेणं म्हणजे पाखंड आहे. मी काही कुठल्या एका पक्षाचा नाही, हे तुम्हाला प्रामुख्यानं सांगतो. बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, अलीकडची पलीकडची, शिवसेना अलीकडची, ते पहिले गावाची नाव होती बुजुर्ग खुर्द, आता ती पक्षांची झाली. मी कुठल्याच पक्षाचा नाही, मी एका शेतकऱ्याचा पोरगा आहे. खरं सांगतो, माझ्या काळजातनं जे निघालं ते मी मांडलं. प्रत्येक धर्मावर एक एक कळवा यातलं. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गा. आणि फक्त आवडलं ना गळे, तुम्हाला जर वाटलं की नाही वा या कवीनं काळजातनं लिहिलं, पण काळजातनं हा माणूस व्यक्त झाला, कुठल्या एका धर्माची किंवा कुठल्या पक्षाची भूमिका घेतली नाही, तर खऱ्या अर्थानं तुमच्या काळजातनं मला त्या तिरंग्याची शपथ आहे तुम्हाला, मला त्याला दाद लागेल. कारण हे पहिले 2 कळवे जे व्हायरल केले ते पत्रकार, आपल्यात पत्रकार आहेत का? नाही नाही, पत्रकार म्हणजे माझे सगळ्यात जवळचे मित्र आहेत. मी कार्यक्रम झाल्यावर सगळ्यांचा सत्कार करत असतो. हे काय मित्रच आहेत माझे. पत्रकारांच्या अथक प्रयत्नांमुळेच आणि मीडियाच्या अथक प्रयत्नांमुळेच भारत हा मीडिया फ्रीडम इंडेक्स मध्ये 147व्या स्थानावर फेकला गेलेला आहे. आहेत का पत्रकार? पण पत्रकारांवर सुद्धा दबाव असतो बरं का. या जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे पत्रकार असतो. लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार, लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार, निर्भीडपणे आता उभ्या जगास सांगर, सत्य मांडर गळ्या तू सत्य मांडर, सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर. हे सत्य मांडणं गरजेचं आहे की नाही? भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, पोटा पाण्याची सोडून काम म्हणा, जय 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 श्रीराम, जय श्रीराम. थांब, काय झालं? जय श्रीराम. थांब ना, काय झालं? काय काय करतो तू? सुशिक्षित बेरोजगार आहे मी. बाप काय करतो? बिगारी काम करतो. अरे मग का करिअर करणं? राजकीय लोकांच्या नादी लागतो का तू करिअर करणं? जय श्रीराम. थांब ना, काय झालं? माझी श्रद्धा आहे. अबे म्हटलं मग माझी बी श्रद्धा आहे ना. आम्ही गावात राम राम करतो लहानपणापासून, करतो की नाही राम राम? पण राम राम वेगळा आहे, जय श्रीराम वेगळा आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम बदललं की नाही? पोटा पाण्याची सोडून काम. आणि पुराव्या अभावी बोलत नसतो बरं मी. तुम्ही सगळे उद्याच्या येणाऱ्या महाराष्ट्र आणि देशाचे भविष्यात म्हणून तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तुमचा अर्धाच मिनिट घेतो फक्त. धर्म चुकीचा कुठला नसतो, पण आपल्याला कळलंय का हे लय महत्वाचं आहे. हिंदुइझम चुकीचा आहे का? हिंदुइझम चुकीचा आहे का? नाही. हिंदू नावाचा शब्द ग्रंथांमध्ये अस्तित्वात नाही, हा वाद तुम्ही ऐकला असेल, बरोबर आहे? मग हिंदुइझम चुकीचा आहे का? हिंदू हा प्रदेशवाचक शब्द आहे. परंतु जे वेदांचं तत्वज्ञान आहे ना, वेदांना प्रमाण मानणारे ते दर्शनशास्त्र आहेत, त्यांना आस्तिकवादी दर्शनशास्त्र म्हणतात. जे वेदांना प्रमाण मानत नाहीत त्यांना नास्तिकवादी दर्शनशास्त्र म्हणतात. नास्तिकवादी दर्शनशास्त्रामध्ये 3 आहेत, बुद्धिझम, जैनिझम आणि चार्वाक. जे वेदांना प्रमाण मानत नाहीत. आणि जे वेदांना प्रमाण मानतात त्याच्यामध्ये आस्तिकवादी 6, त्याच्यातले 5 लयाच गेले. एक ब्रँड जी शंकराचार्यांपासून पुढे आलेली आहे
ती आजची धार्मिक ब्रँच आहे ती चुकीची आहे का? शंकराचार्यांनी अद्वैताचा सिद्धांत मांडलेला आहे, म्हणजे तू मी भेद नाही. एकम सत बहु विप्रा वेदांती मार्ग भिन्न आहेत तरी सत्य एकच आहे हे शंकराचार्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी धर्मद्वेष वर्णव्यवस्था नाकारली. याला पुरावा काय? विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आणि जिंदगीभर तत्वज्ञान कुठलं सांगितलं? वेदांचं. आणि विवेकानंदांनी मरताना एक वाक्य जगाला दिलं, जगात पापही नाही, जगात पुण्यही नाही, जगात आहे फक्त अज्ञान आणि अद्वैताच्या अभ्यासाने या अज्ञानाचा ऱ्हास होतो. आली का लिंक बरोबर? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हिंदू धर्माची व्याख्या केली. हिंदुत्व नहीं है वेशभूषा, ना रंग है, ना जात है, ना पंथ है, ना पक्ष है, ना और कोई बात है. यह सत्य है, निज तत्व है, स्वयं प्रकाशी नित्य है. जिस पर खड़ा यह विश्व है वही सच्चा हिंदुत्व है. हे हिंदुत्व कळलं पाहिजे बरं. पोटा पाण्याची सोडून काम म्हणा जय 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 श्रीराम. घरी सीतेला उपवास, माय बापाले वनवास. घराची अयोध्या जळताना, घराची अयोध्या जळताना प्रश्न रामाला पडलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. कोणता एक धर्म चुकीचा नाही आहे का? कबीरांनी त्या काळात सांगितलं, पाथर पूजे हरी मिले, तो मैं पूजू पहाड़. घर की चाकी कोई ना पूजे, जाके पीस खाए संसार. दगड पुजल्यानं देव भेटला असता तर मी पहाड पुजला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का? भोग्यावर त्या काळात लिहून गेले कबीर. काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए, काकर पाथर जोरी के मस्जिद लई बनाए. ताचड़ मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय. अल्लाह बहिरा झाला का? मी बोललो का? हे कबीर त्या काळात बोलून गेले. त्यामुळे सगळेच धर्म चुकीचे आहेत, पण प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे. मुसलमान काय अर्थ शब्दाचा? मुसल्लस इमान, ज्याचा इमान जिवंत आहे तो मुसलमान. सलाम वालेकुम, वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. ईश्वर सगळ्यांचं कल्याण करो हे सांगणारा धर्म कधी आतंकवाद निर्माण करू शकत नाही. पण आम्हाला तो धर्म कळलेला ना. जिहाद शब्दाचा अर्थ काय होतो? धर्म की रक्षा करने के लिए बाहर निकलो जन्नत मिलेगी. सांगितल्या काय जातं? धर्म बढ़ाने के लिए तलवार लेके काटे छुटो जन्नत मिलेगी. झाला आतंकवाद निर्माण. नेक तू बंदा अल्लाचा, कर जिहाद मानवतेचा. बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. थेट काम असतं आपलं. बुरसटलेल्या चाली तू जपतो, लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो. बाहेरून विषाचा पेला, बाहेरून विषाचा पेला. कट्टरपंथी आणि तुला पाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. आम्ही भीमाची लेकर, तरी अशिक्षित आमची घर. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आणि पुस्तक किती आहेत घरात? संविधान वाचलं का? नाही. पोरगा काय करते? शिकलाच नाही. तुम्ही माता आबाई शिकला नाही. नाही हो. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघर्ष करा, संघटित हा मंत्र दिला. पण पहिला शब्द काय वापरला? शिका. मध्यरात्री पुस्तकं वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्राने विचारलं, अख्खं जग झोपलं बाबासाहेब, तुम्ही कधी झोपाल? बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं, अरे पिढ्यानं पिढ्या आमचा समाज झोपलेला होता, त्याला जाग करायचं असेल तर कोणीतरी जागलं पाहिजे रे. हे बाबासाहेब जर आम्हाला कळले असतील तर पुस्तकांशी आमची मैत्री असली पाहिजे.
आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर, आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून आंबेडकर, आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून बॅरिस्टर, भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यात घ्यायचा होता, भीम डोक्यावर घेऊन नाचलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय, नेता रयतेचा नाही रकुनी, सगळे एकाच माळी जमनी. ह्यो पक्षप्रमुख माझा आहे, त्याचे विचार माझे विचार झंडूबा माहितो. आपला या पक्षातल्या याची पोरगी त्याला दिलेली आहे, त्या पक्षात त्याचा तो जावई आहे, एकमेकांचे नातेवाईक आहेत, हे एकाच टेबलावर बसतात संध्याकाळी जेवायला, सगळेच नेते पेताड असतात असं नाही. एका कार्यक्रमाला मी गेलो, आमदाराचा कार्यक्रम होता, कार्यक्रम झाला, जेवढे काही कार्यकर्ते पक्षांचं काम करत नसतालच तुम्ही, पण जर पक्षांचं काम करत असाल तर काळजाचे कान करून ऐका. त्या आमदारानं मला कार्यक्रम झाल्यावर चहाला बसवलं आणि चहा आणला एका जणानं, आणि मला तो आमदार म्हटला, अनंत भाऊ तालुक्यातल्या सगळ्या तरुणांची जबाबदारी याच्या खांद्यावर आहे म्हणे. वाघ आहे आमचा वाघ. वाघ चहा घेऊन आलेला होता, चहा डरकाळी फोडली वाघानं, वाघ निघून गेला. नंतर मला तो नेता म्हटला, पैशाची जुळवजुळव गरजेची असते म्हणे, असे पाळून ठेवायला लागतात जवळ. खोटा बोलणारा माणूस आहे का आपण? खोटा बोलणारा माणूस नाही, पण फक्त नाव त्या राजकारण्याचं सांगणारा नाही, कारण त्याचं राजकारण मग पुढे अवघड आहे, आणि तो राहिला तर माझं अवघड आहे. नेता रे आपल्या कार्यक्रमामध्ये कल्पनेतलं काहीच नसत्या, जे आहे ते वास्तव. नेता रयतेचा नाही र कुणी, सगळे एकाच माळी जमनी. कधी पक्ष न तत्व बदलतील याची देवाला नाही र हमी. कुंकू एकाच्या नावाज माती, कुंकू एकाच्या नावाज माती, गर्भ दुसऱ्याच्या नावाचा धरलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. राम भीमाना अल्लाह हसतो. शेवट गावी एकाच ताटात बसतो. गावात धर्मन जातीची इंटेन्सिटी एवढी आहे का? कुठे गेला अझर? वा वा वा, अझर माझा जिवलग मित्र आहे तो. माझ्यापासून खतरा आहे का तुला काही? नाही नाही, तेच म्हटलं. हाय का खतरा कुणाला? गावात, मी ज्या गावात राहतो, माझ्या घरापुढे मुदस्सीर नावाचा मुसलमान समाजाचा मा मित्र आहे. त्याच्या शेजारी सागर दामोदर, सुशील दामोदर बौद्ध समाजाचे माझे मित्र आहेत. त्याच्या शेजारी सिकंदर शाह, गुलाब शाह फकीर समाजाचे मित्र आहे. शिवा पाटलाच आहे. आम्ही सगळे एकामेकाच्या ताटात जेवलो. शाळेत गेलो, एक दप्तर घेऊन डबा एकमेकांचा खाल्ला, पण एकमेकाच्या ताटात जेवत असताना आम्हाला कधी एकमेकांची भीती वाटली नाही. पण आज दिल्लीवरून आम्हाला कोणीतरी सांगतं धर्म खतरे में है. मग आम्हाला वाटते गावात मुसलमानांची संख्या वाढली का? लोकशाही धोक्यात आलेली आहे का? धोक्यात काहीच नाही. धोक्यात राजकारण्यांची खुर्ची असते. वो मंदिर का प्रसाद भी खाता है, मस्जिद की खीर भी खाता है. वो भूखा है साहब, उसे मजहब कहाँ समझ में आता है. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा मोठा धर्म नसतो. कोण सांगितलं हे? महात्मा गांधीजींनी सांगितलं बरं का. उपाशी माणसाचा भाकरीपेक्षा मोठा धर्म नसतो. आणि ज्यांना शेंबूळ पुसायची अक्कल नाही ते गांधीजींना विरोध करतात.
गांधीजींना विरोध करण्यासाठी निदान बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी पुस्तकं वाचली त्याच्यातल्या 10% तरी पुस्तकं वाचली पाहिजेत का नाही? मग गांधींना विरोध केला पाहिजे. काही निर्णय पचले काही पचले नाही, इतक्यासाठी अख्खे गांधी रुचले नाही. काही निर्णय पचले काही पचले नाही, इतक्यासाठी अख्खे गांधी रुचले नाही. देश मानतो अजून कारण बापू तुम्हा, देश मानतो अजून कारण बापू तुम्हा. समाज सोडून कधीच काही सुचले नाही. तुमचे सगळे जीवन बापू आचरणातून घडले, एक चुकीचे झाले तुम्ही तत्वांवरती अडले. वाचत गेलो चूक बरोबर तुमची सगळी पाने, इतके नक्की कळले तुम्ही देशासाठी लढले. एका जाती धर्माचा का झेंडा धरला नाही, एका जाती धर्माचा का झेंडा धरला नाही. आज तुझ्या बाजूने बापू नेता उरला नाही, आज तुझ्या बाजूने बापू नेता उरला नाही. वापरले सगळ्यांनी पण बस जगून बघितले नाही. नोटेवरती आला गांधी आत उतरला नाही, नोटेवरती आला गांधी आत उतरला नाही. हाय का मग सात धर्माची इंटेन्सिटी? तुमच्या कोल्हापूरमधनं मला एवढ्या गोष्टी शिकायला भेटल्या. कुरुंदवाड नावाचं गाव आहे तुमच्या कोल्हापुरात. मी महाराष्ट्रभर सांगत असतो, महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रम झाले तरी सांगत असतो कोल्हापूरमधलं कुरुंदवाड नावाचं गाणं. 7 अशा मशिदी आहेत ज्याच्यात गणपती बसवल्या जातो आणि 80% हिंदू लोक मोहरम सण साजरा करतात. अख्ख्या देशांना आदर्श घेणारं गाव आहे हे. काश्मीरचा मुसलमान कसा वागते सगळ्या तरुणांनी, मोठा भाऊ आहे तुमचा मी, काश्मीरचा मुसलमान कसा वागते याच्यावरून गावातल्या मुसलमान मित्राशी वैर करू नका. ज्या शिक्षकानं मला गणित शिकवलं 7वी पर्यंत, त्या शिक्षकाचं नाव आहे शेख कासम सर. रांगेत उभं केलं, राष्ट्रगीत म्हणून घेतलं, प्रार्थना प्रतिज्ञा म्हणून घेतली. चुकलो असेल तर मला मारलं सुद्धा, पण जितक्या दिवस मी त्यांच्या हाताखाली होतो मला त्यांनी माझा देश भारतच शिकवला रे, पाकिस्तान शिकवला नाही. राम भीमाना अल्लाह हसतो, शेवट गावी एकाच ताटात बसतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतऱ्यात असतो. यांची येशीन फिरत्यात पोर, यांची येशीन फिरत्यात पोर. आमच्या मढ्यावर धर्म भाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. नेता गाजलाय, नेता गाजलाय, नेता गाजलाय, गाजलाय गाजलाय. भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, भोंगा वाजलाय, वाजलाय वाजलाय. वा 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 वा. कुठं चालले हो? नाही नाही, अत्यंत महत्वाच्या कामासाठी चालले ते. राष्ट्रपती सुद्धा ते काम थांबवू शकत नाही. मी इकडे आलो त्यावेळेस मी अझरला विचारलं, म्हटलं का रे इकडे कोणकोणच्या कविता चालतील? दादा म्हणे तुमच्या कोणत्याही कविता घ्या म्हणे, शेतकऱ्यावर घ्या, राजकारणावर घ्या, मुआबले खतरनाक आहे म्हणे, तुम्ही मैत्रीवर घ्या, प्रेमावर घ्या. म्हटलं प्रेमावर बी चालते का? प्रेम तर आवडीचा विषय आहे म्हणे.
म्हटलं नाही रे, पण ज्येष्ठ श्रेष्ठ लोक असे बसलेले असतील म्हटलं माझ्या उजव्या डाव्या बाजूनं सुद्धा. ते म्हणे ते सुद्धा दिसायला ज्येष्ठ आहेत म्हणे, फक्त त्यांच्या काळजात 22 वर्षाचा तरुण आहे म्हणे. काय हसलाय तुम्ही? तरुण नाहीत कधी? तरुण कशाला म्हणतात, कुणाला म्हणतात सांगा बरं? तरुणांमध्ये आत्मविश्वास, वाक्य जर आवडलं तर तुम्ही सगळ्या लोकांसाठी यांच्यासाठी टाळ्या तरुणांनी वाजवल्या पाहिजे. तरुणांमध्ये आत्मविश्वास असतोच असं नाहीये, पण ज्याच्यात आत्मविश्वास असतो तो प्रत्येक व्यक्ती तरुण असतो, लक्षात ठेवा. हे तरुण आहेत सगळे. आणि आता माझ्या कवितेनं अजून तरुण होणार आहेत ते सगळे. कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने. या कवितेला करोडो व्ह्यूज गेल्या. मला कळलंच नाही एवढी तरुणांना का आवडली ही कविता. प्रेमावर आहे कविता. तुम्ही अशी दबलेल्या आवाजात तुम्ही दाद देऊ नका. भोंगा कवितेला जी तुम्ही दाद दिली मला आवडली. तुम्ही घाबरू नका कुणाला. ज्यांना ज्यांना तुम्ही घाबरताय त्या प्रत्येकाच्या आयुष्यात भूतकाळ आहे. असं नाही, काही काही लोकांच्या आयुष्यात आहे भूतकाळ. पण मला ते बघायचंय आता की तरुण कोण कोण आहेत. बरोबर आहे का? कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने. उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. मागं बसले का तुम्ही? वा वा. तुम्हाला वाटत असेल की कवी लय खतरनाक आहे, पण ह्यो थांबना झाला. याला कोणीतरी सांगा आमचे जेवण राहिले. तुमचं नशीब चांगलं आहे की तुमच्या राशीला मी लागलो. मला रसिकांच्या भावना कळतात, नाही तर कवी लय खतरनाक असतात. अहो, एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले कवी. 3 तासाचा कार्यक्रम होता, 6 तास झाले तरी थांबले नाही. मग 500 लोक गायब झाले तरी कवी थांबले नाही. मग 100च लोक राहिले तरी कवी थांबले नाही. मग 4च राहिले. 1 2 3 4. म्हणजे कविता संयोजकाला म्हटले 4 लोक लय दर्दी दिसतात. 8 तास झाले तरी जाग्यावर हल्ले नाही. ते म्हणत तुम्ही आवरान तुमचं जा घरी. ते चौघच्या चौघ कानानं बहिरे आहेत. एकाला ऐकू येत नाही त्याच्यातल्या. सेन्सर गेले, डायनामो उडले त्याचे, करंट येत नाही. आता घरी सहन होत नाहीत म्हणून इथं आणून ठेवलेले आणि आता इथंच झोपणार आहेत. तरी आमच्यातला एक कवी खतरनाक होता. म्हटला मी या 4 लोकांनाच ऐकवणार. पण त्याचा आवाज गावात गेला. गावातले लोक काठ्याच घेऊन आले. म्हणजे 100 फुटार आले तरी त्याची कविता चालू. 10 फुटार आले तरी त्यानं शेवटचं कडवं घेतलं. शेवटी त्यातला पैलवान आला. काळी आदळी याच्याकडे बघितलं. म्हटलं आता रे, म्हटलं माफ करा म्हणे, आता संपला म्हणे कार्यक्रम. तो व्यासपीठावर शोधायला लागला इकडे तिकडे. काय शोधताय म्हणे, झाला ना कार्यक्रम. तो पैलवान म्हणे तुमचं चालू द्या, तुमची चुकी नाही म्हणे. तुम्हाला इथं कोणी बोलावलं? त्याला बघतो मग तुम्हाला बघतो. मला इथं बोलावणारा तो हजर. जे काय बघायचंय ते त्यांच्याकडे बघून. मला वाटणं झालंय, लक्षात घ्या. मला असं वाटतंय की पहाटे 4 वाजेपर्यंत तुम्हाला ऐकवावं. कारण मला सगळ्याच प्रकारातलं ऐकवता येते बरं का. माझ्यापेक्षा वयानं लहान असली तरी माझ्यापेक्षा समजदार होती ती. माझ्यापेक्षा वयानं लहान असली तरी माझ्यापेक्षा समजदार होती ती. एकामेकापासून लांब जाण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला
आणि काही अंश आम्ही यशस्वी झालो सुद्धा. आता आमच्यात एक सुरक्षित अंतर आहे, तेवढंच जेवढं अंतर ती पार करू शकली. मी मात्र स्वार्थी ठरलो, मला स्वतःला आवरता आलं नाही, तसूभरही मागे सरता आलं नाही. असंही लिहिणारा माणूस आहे बरं का मी. नाही, तुमच्या माहितीसाठी सांगितलं मी, बायोडाटा पूर्ण असावा आपला. कशाला वा, प्रेमाचा विरोध नाही बरं का आपला, प्रेमाला आपला विरोध नाही. पोथी पडपड जगमुआ पंडित भयानक होय, ढाई आकर प्रेम का पढे सो पंडित होय. किती खतरनाक प्रेम आहे, पण हे प्रेम वेगळं आहे. आता जे समाजात चालू आहे तुमच्या आयुष्यात ते खैरभांड प्रेम आहे. एकाला हाय, दुसऱ्याला बाय, तिसऱ्या संग पळून जाय, हे ते प्रेम नाही. मुलीचा मुलाला फोन आला, अरे स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा. स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा. तो म्हटला बाई मी विसरून जातो, पण माझं नाव स्वप्नील नाही, मी आकाश आहे. रॉंग नंबर लागला तू. बरोबर म्हणे, काही हरकत नाही आकाश, तू विसरून जा आणि वेळ भेटला तर स्वप्नीलला कॉल करून सांगून दे. अशा काळात आपण आहो. कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाणी, जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाणी. मनाला मारला रफू, रफू समजते ना, रफू तिच्या एका इशाऱ्याने. तू ह्या गावावरून ग जवा जवा जाईन मी, जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी. पुस्तक वाचण्याचा काळ आहे तुमचा, उगाच चेहरे वाचत बसू नये. माझ्या घरच्यांना वाटलं तो पोरग हुशार आहे, रस्ताच बदलला. या लोकांकडनं शिका. त्यांनी त्यांच्या आयुष्यात पुस्तकं वाचण्याच्या काळात फक्त पुस्तकच वाचली असती तर ते सगळे आज कलेक्टर असते. हा विषय वेगळा आहे, हा आपला विषय नाहीये, हा चर्चेचा विषय. परंतु आपल्यामध्ये एक जिल्हाधिकारी साहेब आहेत, त्यांनी प्रामाणिकपणे पुस्तकं वाचलेली आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा एक. वा वा वा. महाराष्ट्रभर एवढे कार्यक्रम केले मी, पण कुठलीही कविता घेतली की ती तुम्ही हिटच करताय, उचलूनच धरताय. एवढा ताकदीचा रसिक वर्ग महाराष्ट्रात मी पहिल्यांदा बघतोय दादा. असं नाही, खूप ठिकाणी बघत असतो मी असे रसिक वर्ग. पण ही प्रेमाची कविता सांगणं गरजेचं आहे, म्हणून घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तुझ्या गावावरून ग घेऊ का नको? तुम्ही अशी दबलेल्या आवाजात बोलताय रे का? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आदर्श आहेत आपले. प्रत्येक गोष्टीत माणूस असा स्वच्छंदी असला पाहिजे का नाही? प्रेम कसं केलं पाहिजे? खतरनाक पाहिजे का नाही? झेंडूबाम प्रेम पाहिजे का नाही? प्रकाश बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे यांचंही प्रेम होतं ना. समाजसेवकाचा मुलगा आणि नागपूर युनिव्हर्सिटीची ब्युटी क्वीन यांचं सुद्धा प्रेम होतं दादा.
ते प्रेम त्यांनी घरी सांगितलं. बाबा आमटे म्हटले की बाई हे असं समाज सेवेचं काम चालतं आमचं. मंदाकिनी आमटे म्हटल्या प्रत्येक वळणावर प्रकाशच्या पाठीशी मी उभं राहील. आणि फक्त म्हटल्या का आयुष्यभर त्यांच्या सोबत राहिल्या. एका भरलेल्या सभेत प्रकाश बाबा आमटे म्हटले जेव्हा जेव्हा मी पडलो परत परत उभं राहण्याची उमेद तू दिलीस, खरं सांग मंदा काय पाहिलंस या फाटक्या माणसात, मी काय दिलं तुला. त्यावेळेस मंदाकिनी आमटेंचं उत्तर होतं, अरे काय दिलंस म्हणून काय विचारतोस प्रकाश, जगण्याचं समाधान दिलंस तू. हे जगण्याचं समाधान आम्हाला शोधता आलं पाहिजे. शेवटची कविता मी घेणार आहे मित्र वणव्यामध्ये हे गारव्यासारखा. पण 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 त्याच्या आधी हे प्रेमावर बोलणं गरजेचं आहे. कविता घेत नाही, मला माहित आहे तुमची अवस्था काय आहे. कविता तुम्हाला भुका लागलेल्या आहेत आणि मी चांगला कवी आहे. तुम्ही जेवण करून आले का मागचे? या लोकांची काळजी करा. आधी जे घरी दबलेले लोक असतात, ज्येष्ठ लोक, तुमची परिस्थिती मला माहित आहे. लग्न झालेल्यांची अवस्था वाईट असते. बायकोला न घाबरणारा माणूसच जन्माला आला नाही. आला का? आला नाही हो. हे एवढे मोठे पत्रकार बसलेले तिकडे, त्यांच्या घरी मी गेलो कराडला येत असताना आणि चहा घेतला आम्ही त्यांच्या घरी. तर चहा घेता घेता वहिनीनं आवाज दिला तिकडनं किचन मधनं, ओ म्हटलं पाटील साहेब. अहो काय म्हणतात वहिनी? नाही नाही मी पत्रकार आहे, मी घाबरत नाही, तुम्ही घ्या चहा. परत वहिनीनं आवाज दिला, ओ म्हटलं आता काहीतरी खतरनाक आहे बरं. नाही हो तुम्ही चहा घ्या. तिसऱ्यांदा वहिनीचे डोळे मोठे झाले, आवाज वाढला, ओ म्हटलं आता खतरनाक आहे बरं का. लटलट कापायला लागले. मग गेले बा बोटाची. काय आहे म्हणे, एवढा मोठा कवी बसलेला आमच्या गप्पा चालत काय आहे? वहिनी म्हटलं आवाज कमी, तुमचा बी आणि त्या कवीचा बी. अरे पण काय काम आहे? वहिनी म्हटल्या काम काही नाही, बघत होते म्हणे मा बोटात किती ताकद आहे. परत काही ते चहा घ्यायला नेत नाहीत मला. काल्पनिक गोष्ट आहे, त्यांच्या आयुष्याशी काही त्याचा संबंध नाही, पण ते घाबरतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. कारण बायकोला न घाबरणारा माणूसच जन्माला आला नाही. तुमच्यात आहे का कोणी जो म्हणते मी बायकोला घाबरत नाही? हातही वर करत नाही का तुम्ही? बापा बापा बापा, माणूसच नाही हो. तुमच्या अजून लग्न व्हायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला तसं चेष्टेचा विषय बाजूला ठेवू आपण. मी शेवटच्या कवितेकडे आता येतोय. चेष्टेचा विषय बाजूला ठेवला ना, मुलींच्या किंवा महिलांच्या आयुष्यामध्ये जेवढी संकट आहेत ना, तेवढी संकट मुलांच्या किंवा पुरुषांच्या आयुष्यामध्ये नाहीत. टाळ्याही वाजवल्या का? खतरनाक काम आहे बा तुमचं. नाही नाही नाही, आहेत आहेत. मी तुमच्या सोबत आहे. मी जरी पुरुषांचं प्रतिनिधित्व करत असलो तरी सुद्धा तुम्ही सगळे मॅच्युअर्ड आहात. तुम्हाला सांगतो, महिलांचं शरीर प्रत्येक महिन्याला नवनिर्मितीची तयारी करत असतं. इतक्या संकटातनं महिला जात असतात. सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो दादा? 47 डेलिव्हरी इतक्याच वेदना सामान्य माणूस सहन करू शकतो. काटा रुतला की वेदना होतात ना, मोजता येतात त्या. 47 डेलिव्हरी इतक्याच वेदना सामान्य माणूस सहन करू शकतो. पण ज्यावेळेस एक स्त्री एका बाळाला जन्म देत असते, तिला होणाऱ्या वेदना ह्या 57 डेलिव्हरी इतक्या असतात. म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते. अरे चितेवर प्रत्येक गोष्ट जळते. गावात आपल्या चिता पेटलेली असते, अख्खा माणूस जळतो. काय जळत नाही? माणसाची हाडं, माणसाच्या अस्थी. आणि सायन्स सांगतं माणसाच्या हाडांची निर्मिती कशी होते. आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासनं बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते. म्हणजे ती चिता सुद्धा म्हणत असेल, अरे छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाळण्याची ताकद माझ्यात आहे, पण आईचं दूध जाळण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे, हे स्त्रीचं कर्तृत्व आहे. तुम्ही सगळेजण आपापल्या हृदयावर हात ठेवा. आपलं हृदय चालू आहे ना, बंद आहे कुणाचं?
बंद पडलं म्हणजे माणूस गेला. पण हे हृदय चालू कधी झाला हा प्रश्न पडला का तुम्हाला? चालू कधी झालं? मी सांगतो तुम्हाला, आईच्या गर्भात बाळ असतं, 7 महिन्याचं होतं, त्याचं हृदय परिपूर्ण डेव्हलप्ड होते. आता ते चालू करण्याची गरज आहे. आईच्या हृदयाच्या सायनोहेट्रो नोड कडनं बाळाच्या हृदयाच्या सायनोहेट्रिकल नोडला एक पल्स म्हणजे एक ठोका दिला जातो. त्यावेळेस ती हृदय चालू होते, परत कधी बंद पडत नाही. ज्या दिवशी ते हृदय बंद पडलं माणूस जिवंत राहत नाही. म्हणजे जरी आमचा जन्म निसर्गानं आईच्या गर्भात दिला असला तरी सुद्धा आम्हाला जगण्यासाठी लागणारा पहिला ठोका हा आईच्या गर्भातनं उधार घ्यावा लागतो. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे, हे स्त्रीचं कर्तृत्व आहे. त्यामुळं फक्त स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा करून चालणार नाही. स्त्री पुरुष समानता झालीच पाहिजे. महिलांनी फार पुढे गेलं पाहिजे, पण घरची कामं महिलांनीच केली पाहिजेत. मुलगी फार शिकली पाहिजे, पण स्वयंपाक हा मुलीनंच केला पाहिजे. कुठल्या ग्रंथात लिहिलेला आहे की बा मुलींनीच फक्त स्वयंपाक केला पाहिजे? हाय का कोणत्या ग्रंथात लिहिलेला? महिलांचे चेहरे बघून आता मला तुमच्या भावना कळल्या. असाच वक्ता पाहिजे होता आपल्याला. हाय का उडा? स्त्री पुरुष समानतेचा फार मोठा भेद आपण लहानपणापासून केला. तुमच्यावर लय अन्याय झाला बरं लहानपणापासून. अन्यायावर वाचा फोडली पाहिजे तुम्ही. मी तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी आहे एकटा. मराठी भाषा शिकत असताना पहिलं पान उघडलं की त्याच्यावर पहिलंच वाक्य असतं, बबन अभ्यास कर, कमाल पाणी भर. रमेश पाटावर बस, कोमल त्याला वाढ. म्हणजे खैरा बाडा फक्त जेवायलाच बसलेला आहे का? फार मोठा फरक आहे. तो आणि ती, तो म्हणजे पुरुष, ती म्हणजे स्त्री. लय अन्याय आहे बघा. तुमच्या घरात सुद्धा अन्याय आहे. तो आंबा कारण तो गोड आहे, ती कैरी कारण ती आंबट आहे. तो सागर कारण तो अथांग आहे, ती नदी कारण ती छोटी आहे. तो गाव, ती गल्ली. तो रस्ता, ती वाट. तो हंडा, ती कळशी. तो रांजण, ती घागर. तो फळा, ती पाटी. तो खडू, ती लेखणी. तो वटवृक्ष, ती वेल. तो पेटारा, ती पेटी. तो गॅस, ती चूल. तो हॉल, ती खोली. तो टेबल, ती खुर्ची. तो पेन, ती रिफिल. हाच पती 7 जन्म भेटावा म्हणून ती फेऱ्या मारते वळाच्या झाडाला आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या फडाला. हे बदललं पाहिजे दादा कुठंतरी. सोन झालं घरदार, खोपा राहिला पडून, काळजातली चिमणी बघा चालली उडून. लेकीबाईच जगण बाहुलीचा खेळ सारा, एक जळणारी वात उजाळते 2 घरा. 9 माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात, जिता जागता हा जीव वाढविलार पोटात. कूस होताच रिकामी देव जन्म तोरताना, कोण्या देवाची करणी कसा फूट तोर पान्हा. झाला भोगला नरक बाई बाळंतीण झाली. एका आजीनं माझा ऑटोग्राफ घेतला होता याच्यावर. म्हटलं आजी बऱ्याचशा कविता मी ऐकवल्या, या कवितेत असं काय आहे? आजी म्हणे बाबू अरे या कवितेत काही ओळी अशा आहेत ज्या लिहिताना जन्मच बाईचा पाहिजे रे, आणि ती बाई आई होणं गरजेची आहे. तू बाई नाहीस आणि आई नाहीस. तुझ्या कवितेत ह्या ओळी आल्या कुठून? त्या आजीनं जो माझ्या हातनं ऑटोग्राफ घेतला होता तो माझ्यासाठी 100 पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे. आजही मी तो जपून ठेवलेला आहे. त्या आजीला ज्या ओळी आवडल्या होत्या त्या ह्या ओळी. त्या आजीला ज्या ओळी आवडल्या होत्या कसं आहे,
कुठल्या गोष्टीचा किती आदर करावा आणि कसा आदर करावा हे मी शिवम प्रतिष्ठानकडनं शिकलेलो आहे. तुम्हाला सांगतो, मी इथं आल्यापासून खूप लोक माझ्या पाया पडली. मला असं वाटलं बा माझ्या पाया काय, मला नंतर कळलं की या शिवम प्रतिष्ठानचं ती एक परंपराच आहे की प्रत्येक जण प्रत्येकाच्या पाया पडतो. नंतर मी पण खूप लोकांच्या पाया पडलो, मला फार समाधानी वाटलं. ही खूप चांगली परंपरा आहे गुरुजी. या महाराष्ट्रभर एवढे लोक मोठमोठी तयार झाली तुमच्याकडनं, मला प्रचंड आनंद आहे. डायरेक्ट कवितेच्या कार्यक्रमाच्या आपण समारोपाकडे आलेलो आहे. मी कुठनं चालू होतो, कुठनं निघतो, कुठनं संपतो सांगता येत नाही. कुठल्याही कवितेतनं मी कुठेही घुसू शकतो. दुःख अडवायला हा आधीची कविता पूर्ण करा म्हणतायत ते. त्या आजीनं ज्या ओळींसाठी माझा ऑटोग्राफ घेतला त्या ओळी, झाला भोगला नरक बाई बाळंतीन झाली, बाळ पाजल छातीले तिच्या स्वर्ग पायाखाली. पोर नावाचा वारस लेक डोक्यावरती साज, पोर वंशाचा दिवा लेक घराण्याची लाज. लेक सासर सोडते लेक माहेर सोडते, जिंदगी भर बाईच मन माहेरी राहते. तानाजी गडा चढला बाजी किंडिता लढला, इतिहास ह्यो मर्दांचा सैताना शिर भिडला. पण सावित्री माईचा कसा विसर पडला. सावित्रीबाई फुले. मुंबईमध्ये एका मीडियावाल्यानं कॉलेजच्या मुलींच्या समोर सावित्रीबाई फुलेंचा फोटो ठेवला. म्हटला ह्या कोण आहेत? 40% मुली म्हटल्या आम्हाला माहित नाही ह्या कोण आहेत. किती दुर्दैव आहे. सावित्रीबाईंच्या जन्माच्या आधी स्त्रियांच्या कुंडलीमध्ये शिक्षणाचा योगच नव्हता. तो योग टाकणारं दाम्पत्य आहे. मुलींच्या कुंडलीमध्ये पुस्तके पेरली कोणी, मुलींच्या कुंडलीमध्ये पुस्तके पेरली कोणी, उन्हाच्या डोंगरावरची फुले ही वेचली कोणी. ही फुले वेचणारं दाम्पत्य आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. तुमच्या घराच्या भिंतीवर मोबाईलच्या डीपीला कुठल्या देवी देवतांचे फोटो आहेत मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण तुम्ही एक स्त्री आहात ना. मरेपर्यंत तुमच्या मोबाईलच्या डीपीला घराच्या भिंतीवर एका देवीचा फोटो असला पाहिजे. ती देवी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. तानाजी गडा चढला बाजी खिंडीता लढला, इतिहास ह्यो मर्दांचा सैताना शिर भिडला. पण सावित्री माईचा कसा विसर पडला. थोर जिजा माते पोटी राजा शिवाजी घडला. थोर जिजा माते पोटी राजा शिवाजी घडला. राजा शिवाजी घडला. झोपले का जागे आ तुम्ही? माझी बददुआ घेऊ नका बरं. येशीत बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा कवी आहे का हा? पुरस्कारांच्या खाली कविता दबली नाही,
एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. जिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी, ती कविता माझी फुशारकीवर जगली नाही. बऱ्याच जणांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या आणि त्यांना पुरस्कारही भेटला. त्यांना त्यांचे पुरस्कार लख लाभो. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, तुम्ही सगळे शेतकऱ्याची पोरं आहात ना. शेतकऱ्यावर मी 2 ओळीची कविता लिहिली होती फक्त. किती? 2 ओळीची फक्त. तुम्ही जर शेतकऱ्याची लेकरं असाल तर तुमचं काळीच चिरत जातील त्या ओळी. 2च ओळीची कविता आहे फक्त शेतकऱ्यावर. शेतकऱ्याच्या पोरानं काय लिहिलं? बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय, शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? बऱ्याच दिवसानं त्या झोपडीत लकलकाट दिसतोय, शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? दिवाळी नाय, दसरा नाय, यानं घरातच प्रेत जाळलं का काय? त्यामुळे एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा करणारा कवी तुमच्या पुढे नाही. नकशिकांत घामानं भिजणारा कवी तुमच्या समोर आहे. कारण लहानपणापासून वावरात राबणारा आणि त्याच्यानंतर पत्र वाटणारा माझा बाप मी नकशिकांत घामात भिजलेला बघितलेला आहे. आणि ज्यांनी या अशा एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या त्यांना सोडलं सुद्धा नाही मी. त्यांच्यावर बी 2 ओळी लिहिल्या. जन्म गेला तुझा गारव्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा, दुःख का मांडतो भोगल्यासारखा. सापडे साचले कल्पनेचे किती, सापडे साचले कल्पनेचे किती. हुंदका हिंडतो पोरक्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. झाड वाढेलही ओल भेटेलही. ओल भेटते ना. झाड वाढेलही ओल भेटेलही. आत जा तू जरासा मुळासारखा, काव्यथा मांडतो भोगल्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा. शेवट आलाय. गौतम बुद्धांनी सांगितलं, ताड बसावर सगळेजण. वा वा, शेवट आहे. असंच आहे. शेवटची कविता या जगात सर्वश्रेष्ठ नातं गौतम बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिता, आणि त्यातली एक म्हणजे मित्रत्व. मैत्रीसाठी जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांत कशाचीच गरज पडत नाही. तुम्ही आता या शिवम प्रतिष्ठानमध्ये सगळे एकत्र आलेला आहात. इथनं गेल्यानंतर तुमच्यामध्ये कुठलं नातं तयार होणार आहे? ते म्हणजे मैत्रीचं. मी 100% सांगतो, येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमच्यामधलेच बरेचसे लोक या महाराष्ट्राचे शिल्पकार असणार आहात. जोरदार टाळ्या तुम्ही तुमच्यासाठी वाजवा. कारण तुमच्यामध्ये ते सगळे तरुण आहेत आणि तुमच्यामधनं जे संस्कार घेऊन तरुण चाललेले आहेत, तुमच्यामध्ये एकमेव नातं तयार झालेलं आहे, ते म्हणजे मित्रत्वाचं. हे मरेपर्यंत जपा. लहानपासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांसाठी हे नातं असतं मैत्रीचं. कारण मैत्रीसाठी कुठलंच बंधन लागत नाही. ऑटोमॅटिक जन्म झाल्यानंतर बरीचशी नातं आपल्याकडे असतात. मामा मावशी काका काकू भाऊ बहीण बाप. पण इथं आल्यानंतर एक नातं तयार होतं जे आपल्याला तयार करावं लागतं. ते म्हणजे मैत्रीचं नातं असतं. मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शेमळा जरी असला ना, तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि आपण मरेपर्यंत तो जपला पाहिजे. एकदा हात वर करा कोणाकोणाला जिवलग मित्र आहे किंवा जिवलग मैत्रीण आहे. एकदा मनापासून हात वर करा. वा वा वा, क्या बात आहे, वा वा.
हात खाली करा. तुम्ही माझी विनंती ऐकली. मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे. तुम्हाला सगळ्यांना जिवलग मित्र किंवा जिवलग मैत्रीण आहे, पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेले नव्हते. मग त्यांनी एक काम करा, घरी गेल्यानंतर एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मैत्री नाही तर या जगात काही नाही. या कोरोनाच्या काळानं आपल्याला शिकवलं, एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आईवडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. या कवितेला जवळजवळ 1 लाख व्हिडिओ बनले त्या इंस्टाग्रामला, युट्यूबला, सगळीकडं. बॉलिवूड पर्यंत गेल्या कविता. लोकांनी कीर्तनात म्हटल्या. मला आनंद त्याचा झाला, पण एवढा नाही. मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला. तुम्हाला परभणी माहिती आहे ना, परभणी. त्या परभणीवरनं संध्याकाळी 5:30 वाजता मला एक फोन आला. मला म्हटला, दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला. त्याचा आवाज अस्वस्थ होता. मला काही नाही, 15-20 दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज नव्हता, कॉल नव्हता. अचानक दुपारी 2:15 वाजता म्हणे मोबाईलवर मेसेज पडला मित्राचा, काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये त्याचे आईवडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही म्हणे. डायरेक्ट बेडरूममध्ये गेलो. तर बेडरूममध्ये पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता. कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याला खाली उतरवलं, त्याच्या गळ्यातला दोर सोडला. डोळ्यात पाणी आलं म्हणे माझ्या. तुम्हाला का फोन केला म्हणे दादा? त्यानं हाताची मूठ बांधलेली होती. ती मूठ उघडून बघितली म्हणे तर त्याच्यावर 4 ओळीची चिठ्ठी लिहिलेली होती. आणि त्याच्याच 4 ओळी लिहिलेल्या होत्या म्हणे, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्रा हे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अबे म्हटलं मग त्याच्याकडे दे, मी त्याला जरा मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा, वातावरण तापलेलं आहे, आताच ती घटना घडलेली आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे, ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे, मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. आपल्या कवितेला जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार इथं भेटलेला आहे. याच्या पलीकडे आपल्या कवितेचा कोणता मोठा पुरस्कार नाही. दुःख अडवायला वा उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये रात आली कधी, रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा एखादा मित्र कमवून ठेवा. एक छोटा सा मैसेज आला, एवढा वायरल केला महाराष्ट्रानं, घर में आग लग गई, सब चल गया. सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अभी क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूं, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर जला ही क्या है. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी,
मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे, काजव्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दृष्ट लागू नये वेदनेची कुणा, दृष्ट लागू नये वेदनेची मना, मित्र डोळ्यामध्ये, मित्र डोळ्यामध्ये काजळासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला वासरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला देह ठेवावसा. शेवट, शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि आपल्या छोट्याशा मैफिलीचा सुद्धा शेवट. फक्त जाताना एक माझा मुद्दा लक्षात ठेवा, मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. काही गैरसमज झालेले असतील तर कार्यक्रम झाल्यानंतर घरी जा, उद्या सकाळी उठल्या उठल्या फोन करा, माफी मागा, माफ करून टाका. काही सोबत राहत नाही. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही. आपल्यानंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकील, घरात जागा नाही म्हणून. काही शिल्लक राहते का? आजचा जर फोटो काढला हा आणि 500 वर्षानंतर येणाऱ्या पिढ्यांना जर दाखवला तर ते चर्चा करतील आपले पूर्वज असे दिसायचे. काही शिल्लक राहते का? पृथ्वी खालची वर, वरची खाली झाली 2 किलोमीटर. सॉक्रेटिस, प्लेटो, कांट, विवेकानंद, बाबासाहेब, कृष्ण, येशू हे सुद्धा राहणार नाहीत. यांचं सुद्धा नामोनिशान असणार नाही. तर तुम्ही आम्ही काय गत आहे आपली? बरोबर आहे. माफ करा सगळ्यांना. चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मित्राला परत परत माफ करा. तुमचा एखादा फोन एखाद्याला कष्टातनं, संकटातनं, मृत्यूच्या दारातनं परत आणू शकतो. मित्राला सांगा तू चुकलायस तरी मी तुझ्या पाठीशी आहे. भावना एवढी शुद्ध ठेवा. सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पंधार मित्रा. तू दगा केलास आता चला असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. अन वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला. तोच गळगे, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. मित्र वणव्यामध्ये या कवितेचे जेवढे तरुण रसिक आहेत ना, त्याच्यापेक्षा जास्त ही कविता ज्येष्ठांमध्ये व्हायरल झाली आहे बरं का. मैत्री कुणाला कळते? पुण्यावरनं 84 वर्षांच्या एका आजोबांचा मला फोन आला. मला म्हटलं आय एम रनिंग 85. 85 वर्षाचा हिरवा गार तरुण आहे म्हणे मी. म्हटलं मग? काही नाही म्हणे, आमचे मित्र आहेत 77, 78, 81. म्हटलं मग? अरे काही नाही म्हणे, आम्ही गेट टुगेदर घेतो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी पुण्यात. म्हटलं मग? अरे म्हणे काही नाही, आमच्यातल्या कोणाची तरी विकेट पडलेली असते, त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो म्हणे. खतरनाक असतात बरं म्हातारे लोक. आपल्याला वाटतं त्यांना काही कळते, नाही कळत. या घरात वृद्ध व्यक्ती आहेत ती सगळ्यात श्रीमंत घर असतं. उतार वयात
जर्जर झालेलं शरीर कमरेतून वागतं तेव्हा आयुष्य चेहऱ्यावर सुरकुत्यांचं सुंदर नक्षीकाम करतं, डोक्यावर केसांचं पांढरं शुभ्र आभाळ निर्माण करतं आणि या बदलणाऱ्या ऋतूंची दृष्ट लागू नये म्हणून काळवणलेल्या डोळ्यात मोतीबिंदूचा एखादा तीट लावतं. तेव्हा खरं तर अस्पष्ट झालेल्या नजरेला स्पष्ट दिसत असतं सगळं आणि त्या स्पष्ट नजरेतनं हे आपल्याकडे बघत असतात. काय म्हटले आजोबा, कुणाची तरी विकेट पडलेली असते म्हणे, त्याला आम्ही श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेतो आणि त्या श्रद्धांजलीला कोणता श्लोक म्हणत नाही म्हणे. गड्या, तुझी ही कविता आम्ही श्रद्धांजली म्हणून वापरतो, यापेक्षा आपल्या कवितेचा मोठा पुरस्कार नाही. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवा असा. शेवट ते दक्षिणेकडे पाय करा, उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना कसं ठेवा? अजर तू असणार आहेस. माझी शेवटची इच्छा लक्षात ठेवलं आहे, फसवून कुणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं. दुःख माझ्या मरणाचं हजारो बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं. आणि माणसंच जर नसतील अश्रू ढाळायला तर प्रेत माझं सडलेलं बरं. आपल्या शेवटी किती जण रडतील. बाबासाहेब आंबेडकर गेले त्यावेळेस जवळजवळ 18 ते 22 लाख लोक त्यांच्या अंत्ययात्रेला होते. त्यावेळेची लोकसंख्या बघता एक विश्व रेकॉर्ड होता तो. मोबाईल नाही, टेलिग्राम नाही, काही नाही. कुठनं आली एवढी लोक? बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं, माणसाचं कर्तृत्व हे त्याच्या अंगावरील वर्दीवरून ठरत नाही, तर त्याच्या अंत्ययात्रेला जमलेल्या गर्दीवरून ठरतं. ही गर्दी आमच्या शेवटी असली पाहिजे. कवितेचा आणि कार्यक्रमाचा शेवट. जाळताना मला देह ठेवा असा, जाळताना मला देह ठेवा असा. कसा? हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवा असा. खांद्यावर हात टाका बरं सगळेजण. शेवट आलाय कार्यक्रमाचा. खांद्यावर हात टाका. हा, मित्र ना तुम्ही का दुश्मन आहे? राजकीय लोक आहो का आपण? सामाजिक लोक आहो. खांद्यावर हात टाका. महिला वर्ग, मुली सगळ्या. भांडणं भिंडणं घरी गेल्यावर बघू आपण. खांद्यावर हात टाका. वा 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 वा. इकडे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी खांद्यावर हात टाका. हो हो, हा हा टाका. वा वा मुलींनो. हा वा वा. कोण राहिलं का खांद्यावर हात टाकायचं? नाही. इकडे बघू. वा वा वा. आता फक्त माझ्यासोबत 2 ओळी म्हणायच्या. ऐका ऐका ऐका. ज्यांना ज्यांना देशासोबत प्रेम आहे, माणुसकी ज्याचा धर्म आहे, तो प्रत्येक व्यक्ती 2 ओळी म्हणणार हा माझ्यासोबत. मी एवढा बेंबीच्या देटापासून वरडलो का नाही, माझा घसा बसेपर्यंत बोललो का नाही. आता तुमचं कर्तव्य आहे हा, फक्त शेवटच्या 2 ओळी. मित्र वणव्यामध्ये व्यासारखा जाळताना मला देह ठेवा असा, जाळताना मला देह ठेवा असा. हात खांद्यावरी, हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा, गारव्यासारखा. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद 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 धन्यवाद. वा.